या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी सगळ्या योजनांची या ठिकाणी माहिती दिली. परत एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही उत्कृष्ट प्रश्न विचारले आणि यानंतर यशोगाथा यांनी चांगल्या पद्धतीनं आपला व्यवसाय सांभाळला असे रवीजी पाटील यांना मी या ठिकाणी पाचारण करतो. मागच्या वर्षी पण आपण या ठिकाणी लोकांना हे केलं, मार्गदर्शन केलं होतं, अगदी उत्तम. नमस्कार. जोपर्यंत हा लॅपटॉप फिट होते तोपर्यंत मी माझी ओळख तुम्हाला करून देतो. सर्वप्रथम मी माझी ओळख अशी करत होतो की मी एक शेतकरी आहे. जरी मी चेहऱ्यावरून किंवा कपड्यावर वाटत नसलो तर मी प्रामाणिकपणे सांगतो की मी एक शेतकरी आहे. मी कुठलाही अधिकारी नाही, कुठल्याही शासकीय योजनेचा मी कुठलाही लाभ घेत नाही, कुठल्याही कोणत्या कार्यक्रमाचे पैसे घेत नाही, कोणतेही मानधन मी घेत नाही. मी निव्वळ एक शेतकरी आहे आणि जो अनुभव मला आला, जो फायदा मला झाला तो सगळ्या लोकांना व्हावा या इच्छेपोटी मी सतत रोज इकडे तिकडे भटकत असतो. या ॲग्रोव्हिजनमधलं माझं हे 3रं वर्ष आहे. मी इथं उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, डॉक्टर चहांदे साहेब आहे, डॉक्टर शिंदे साहेब आहे, डॉक्टर शिगरीवार साहेब आहे आणि आमचे मार्गदर्शक ठोंबरे साहेब आहे. मी यांना सर्वांना नतमस्तक होतो आणि मी माझा जो प्रयोग आम्ही केला, जो अनुभव मला आला त्या अनुभवाबद्दल तुमच्यावर मांडतो की मी जसा बेसिकली इंजिनियर माणूस आहे. मी MSCBला नोकरीवर होतो, त्यानंतर अलीकडे 3 वर्षापूर्वी मी लेक्चरशिप करत होतो. मी हे सगळं सोडलं आणि 100% दुग्ध व्यवसाय या व्यवसायात आलो. मी कुठलीही गाय विकत घेतलेली नाही. मी साधारणतः 2007 पहिली कसाईकडे जाणारी गाय पकडली आणि तिथून माझ्या या दुग्ध व्यवसायाला सुरुवात झाली. मी आतापर्यंत 7 ते 8 बँकेमध्ये प्रपोजल दिले. कोण्याही बँकेने मला आजपर्यंत लोन दिलं नाही, कोण्याही बँकेने मला आजपर्यंत उभं केलेलं नाही. मी शासकीय योजनांचे अनंत फॉर्म भरले, मला साधं कोंबडीचं पिल्लू भेटलं नाही. पण मी त्याच्यावर रुचलो नाही, कारण मी याच्या कॅटेरियामध्ये कुठेतरी बसत नव्हतो. शासकीय योजनांचं आता शिंदे साहेबांनी थोडंसं एखाद्या वेळेस वाईट वाटेल, पण मी सांगतो की शासकीय योजना शिंदे साहेबांनी मोठ्या ताकदीनं मांडल्या, पण त्यांचीही काहीतरी मर्यादा असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शासकीय यंत्रणेत काम करताना पांढऱ्या डगल्यावाले लोक जोपर्यंत या यंत्रणेत लुडबुड करतात तोपर्यंत तुम्हाला कुठलीही योजना भेटत नाही. काकांनी सांगितलं, या दादांनी सांगितलं की बाबा मी आतापर्यंत 4 वेळा अर्ज केला. तुम्ही जर एखाद्या जिल्हा परिषद सदस्याला जर सांगितलं असतं का काका इथं जाऊन शिवाय दे बरं, तुमचा मुलगा तुमच्या घरी आला असता. या सगळ्या भानगडीत पडू नका. आपल्याला शासकीय योजना न मिळाल्यामुळं आपण नैराश्यग्रस्तात जाऊ नका. दुग्ध व्यवसाय सुरू करता येतो. माझ्या वडिलोजात, माझ्या पिढीजात आमच्याकडे कुठलंही जनावर होतं नाही. मला कुठलंही जनावर पाळायचा अनुभव नव्हता. पण जेव्हा आपण एक वेळा त्यात पडतो तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी शिकायला भेटते. आज माझ्याकडे 40 जनावर आहे. मागच्या वर्षी माझ्याकडे 80 जनावर होते. त्याच्या आदल्या वर्षी माझ्याकडे 150 जनावर होते. म्हणजे दरवर्षी जनावर कमी कमी होत चालले. म्हणजे माझा व्यवसाय डुबून राहिला असा विषय अजिबात नाही. आम्ही हे लोक वाढवत चाललो. आतापर्यंत आम्ही 12 गोरक्षण केले. या गोरक्षणाला आपल्याकडे 2 लोक मोठ्या आवडतीनं येते. 2 ठिकाणी लोक मोठ्या आवर्जून जमा होते, ज्या ठिकाणी आणि एक वेळा तो माणूस मेला का त्याने नेऊन टाकाले. या 2 ठिकाणी लोक आवर्जून जमा होतात. आपण हा दुग्ध व्यवसाय आम्ही एक चळवळ म्हणून घेतली. आम्ही या व्यवसायाकडे चळवळ म्हणून घेतली की आम्ही हा उद्योग न करता शेतीला जोडधंदा कसा होईल, आम्ही या याच्यात पडलो आणि आम्ही तो व्यवसाय उभा केला. आमच्याकडे 30 ते 35 लोकांची टीम आहे. ती सतत टीम आम्ही याच्यात काम करत असतो आणि ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी आम्ही हे करत असतो. आम्ही आवर्जून लोकांना सांगतो की तुम्ही दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून करा, शेतीला जोडधंदा म्हणून करा. तुमचा व्यवसाय कधीही तोट्यात येणार नाही. दुग्ध व्यवसाय करताना आपण हा जर जोडधंदा म्हणून जर घेतला तर आपल्याला याच्यापासून येणारे विविध फायदे हे वेगवेगळ्या रूपाने येतात. आपल्याला दुग्ध व्यवसाय जर आपण केला, दुग्ध व्यवसाय ही एक आम्ही चळवळ म्हणून स्वीकारली आणि त्यातला हा पुढचा एक फायदा झाला. आम्ही साधारणतः 2007 गायी पकडल्या. त्याच्यापैकी गायीचं उदाहरण हे आहे की अशा गायी होत्या, आमच्यापैकी सगळ्यात चांगल्या गायी आमचे दोस्त मित्र घेऊन गेले आणि त्यांनी नाकारलेल्या गायी ज्या होत्या त्या आमच्याकडे राहिल्या आणि त्या आमच्याकडे आहे. इथं उपस्थित असणाऱ्यापैकी बरेच लोक आमच्याकडे येऊन गेले आणि त्या आवर्जून त्या लोकांचे फोन होते का बाबा तुमचं कधी लेक्चर आहे, आम्ही तुम्हाला ऐकायला येतो. 7 ते 8 लोक इथं उपस्थित आहे, हात दाखवून आले इकडनं तिकडनं. आणि रस्त्याने येताना खूप फोन होते की बाबा तुम्ही याच. त्यापैकी ह्या गायी होत्या, चांगल्या गायी माझे दोस्त मित्र घेऊन गेले. त्याच्यापैकी एका गायीचं तुम्हाला उदाहरण दाखवतो. आता ही एक गाय होती का जिला 3 महिने आम्ही बल्लीवर ठेवलं होतं, का जी उठत नव्हती, म्हणजे हिची किंमत 0 होती. आमच्या गावातले लोक मला विचारायचे की तुला ह्या गायी फुकट भेटल्या, पण याला ट्रकनं आणायचं जे भाडं आहे हे कोण दिलं.
आज तीच गाय तुम्हाला दाखवतो की ती गाय अशी झाली आहे. ही 1 नंबरची जी गाय आहे ती अशी आहे. ही गाय अशी होती, ही गाय अशी आहे. गव्हाण आम्ही ठेवली. तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही सिमेंट काँक्रीटचे गव्हाण बांधा. तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्ही ड्रम उभा कापा, त्याला बल्ली लावा, पण तरी गव्हाण करा. तुमच्याकडे पैसे नसेल 4x4 ठुण्या ठोकान, त्याला प्लॅस्टिकची बोंदरी गुंडा, पोतं गुंडा, जे फाटलं फुटलं आहे तरी गव्हाण करा. कारण जनावराचं पोट हे एक पोट आहे. मी काही कुठला डॉक्टर नाही, मी एक शेतकरी आहे. बाई काही चुकत असेल कारण तज्ज्ञ मंडळी इथं उपस्थित आहे. पण जनावराचं पोट आहे हा एक फुग्गा आहे. आणि जेव्हा जनावर खालचं खाते तेव्हा हा पुरा पोटाचं प्रेशर त्याच्या छातीवर येते. ब्लड सर्क्युलेशन कमी होऊन त्याचं दुधात रूपांतर कमी होते, एनर्जी कमी तयार होते, दूध कमी होऊ शकते. याचं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर खाली पेन टाका आणि कुठलाही हात न लावता पेन 10 वेळा उचला तोंडात, तुम्हाला समजून जाते त्या जनावराला काय त्रास होते. 3.5 फूट गव्हाणी उंच असलीच पाहिजे. गव्हाणीमुळं चारा सांडत नाही. पोट्याच्या नखात माती असली त्याची आई झाल्या म्हणते बाबू नखं काढून टाक, कारण माती पोटात गेल्यावर जंत होते. खाली गव्हाणी चारा टाकला, 2 टेंप्याच्या मधात माती राहते, जंत मातीतून जंत पोटात जाते, नंतर जंताचं रूपांतर भलत्या गोष्टीत होते. कारण जंत किंवा गोचिड हे काही ढेप, कळबा, कुटार, मक्का हे काही खात नाही. हे फक्त रक्त खाते. आणि तुम्हाला चांदे साहेबांनी सांगितलं का बघ किती किलो चारा खाल्ल्यानंतर किती रक्त तयार होते. ते फक्त प्युअर फॉर्ममधलं रक्त खाते. जंत किंवा गोचिड निर्मूलनाची मोहीम आपण हातात घेतली पाहिजे. आपल्या जनावराचे सगळ्यात मोठे जर 2 दुश्मन असेल तर ते जंत आणि गोचिड आहे. ते मारायसाठी शासकीय यंत्रणेकडे मुबलक प्रमाणात औषध उपलब्ध आहे. फक्त ते शासकीय असल्यामुळे थोडंसं वांदा आहे. मी शिंदे साहेबांवर दोष तुम्ही देत नाही, कारण या शिंदे साहेबांच्या हातात त्यातलं काहीच नाही. शिंदे साहेबांची किंवा चांदे साहेबांची किती काही इच्छा असेल की बुवा आपण शेतकऱ्याला चांगला माल दिला पाहिजे, याच्या आशा की नागपूरतून होत नाही, त्या मुंबईतून होते. जोपर्यंत आपण शेतकरी उठून उभा होत नाही तोपर्यंत काही यात खरं होत नाही. आणि तुम्ही हे गोष्ट डोक्यातून काढून टाका का बाबा एक माणूस याची सिस्टीम बदलू शकत नाही. मी जिवंत उदाहरण आहे त्याचं. मी शिंदे साहेबांना सांगितलं का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मका सप्लाय करणारा एकच कॉन्ट्रॅक्टर होता. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात मका सप्लाय करणारा एकच कॉन्ट्रॅक्टर होता. मक्याच्या बॅगवर लिहिलं असते आफ्रिकन टॉल. आम्ही आयुक्त साहेबांना म्हटलं की साहेब मी शेतकरी आहे. सध्या पशुसंवर्धनचे आयुक्त जोरदार माणूस आहे, एकनाथ डवले साहेब, जे आमच्या अकोल्याला कलेक्टर होते. अतिशय चांगला माणूस, पण डिपार्टमेंटला आता कंटाळले ते, मग दुसरीकडे जातो म्हणते. त्याचं हे कसं आहे की आफ्रिकन टॉल त्या बॅगवर लिहिलं असते. माझा दावा आहे त्या बॅगमधले 10 दाणे फक्त आफ्रिकन टॉलचे काढून दाखवा, नागपूरपासून चांदूरबाजारपर्यंत उघडा जाईन मी. 340 रुपयाची बॅग, त्याचं 32 रुपये 33 रुपयात एक कोटेशन करते. गंगा सफेद नावाची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी त्या बॅगमध्ये येते, जे व्हरायटी आमच्या गावात 7 रुपये किलोनं भेटते. आफ्रिकन टॉल नावाच्या व्हरायटीमध्ये कॅल्शियम जास्त आहे. आणि मी या मक्याची प्रत सुधारली पाहिजे म्हणून गेल्या 6 वर्षापासून डिपार्टमेंटसोबत भांडत आहे. डिपार्टमेंटनं मला याच्या विरोधात 2 वेळा जेलमध्ये टाकला आहे. माझ्यावर खंडणीसारखा गुन्हा दाखल आहे, रॉबरीसारखा गुन्हा दाखल आहे. मी दिवाळीच्या दिवशी जेलमध्ये होतो, पण मी कोण्या पोरीचा हात पकडला, कोणीचा खिसा मारला म्हणून मी जेलमध्ये नव्हतो. मी या तमाम पशुपालकांना चांगला मका मिळाला पाहिजे म्हणून मी जेलमध्ये होतो. मी आज त्या कॉन्ट्रॅक्टरवर FIR दाखल केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केला. तो कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे 40 लाख रुपये घेऊन नगदी आला होता. शिंदे साहेबांना माहिती आहे की तो कॉन्ट्रॅक्टर कोणा, तुम्ही नागपूरचाच माणूस आहे. मला त्याच्यासाठी तुमच्या नागपूरच्या 2 मंत्र्याचे फोन आले होते, तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे. मी त्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं का मी कास्तकार आहे, मी आहे दुग्ध व्यवसायासाठी स्वतःला वाहून घेतला आहे, मला हा धंदा चालत नाही. त्यानं माझं आर्थिक मोठं नुकसान केलं. चालते मी पुन्हा उठून उभा झालो. मी मागचे 2 वर्ष कोमात होतो, डायरेक्ट सगळीकडून घेरलं होतं मला. पण मला काही अधिकारी चांगले भेटले. सगळेच अधिकारी बोगस असतात अशातला भाग नाही. काही अधिकाऱ्यांनी त्यातनं मला मार्ग काढून दिला. FIR दाखल झाला, अटकेसाठी फिरून आला, इकडून तिकडे होऊन आला, पण आता कोर्टात केस चालू आहे. मी आज पुन्हा एक रिट पिटिशन दाखल करणार आहे. त्या केसमध्ये मी डिपार्टमेंटच्या विरोधात आतापर्यंत 2 PIL दाखल केल्या. 1 रुपया मला खर्च आला नाही. तुम्ही स्वतःला असं कमजोर समजू नका की तुम्ही प्रामाणिकपणे केलेलं काम हे प्रामाणिकपणेच होते. जाऊ द्या, पुढे जाऊ आपण. ही जी गव्हाण आहे या गव्हाणीमध्ये नुसतं दिवसभर पाणी असते. मी जनावराला 2च टाईम चारा टाकतो, सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. आता हिवाळा असल्यामुळे सकाळी 7 वाजता टाकतो आणि संध्याकाळी 5-5:30 पासून सुरुवात करतो.
याचं थोडंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की रोज तुम्ही आपण सगळे पशुपालकच आहे म्हणूनच तुम्ही इथं थांबले. तुम्हाला वैयक्तिक काहीतरी खायचं आहे या दुग्ध व्यवसायाबद्दल म्हणून तुम्ही इथं बसून आहे. सकाळचं दूध जास्त निघते भाऊ का संध्याकाळचं दूध जास्त निघते हो? सकाळी का निघते? कारण रात्रभर जनावर रवंत करते, आराम करते, तिला कोणी उठवत नाही, तिला कोणी डिस्टर्ब करत नाही, ती रवंत करते, आपल्या पोटात चारा फिरवत राहते, आपल्या पोटात पाणी फिरवत राहते, म्हणून दूध आपलं चांगलं येते. मी याच्याही पुढे जातो का सकाळचं दूध जास्त घट्ट असते का रात्रीचं दूध जास्त घट्ट असते? सकाळचं दूध जास्त घट्ट असते, कारण रात्रभर ते रवंत केलेलं असते, कुठलाही डिस्टर्ब होत नाही. म्हणून आपण जनावराला 2 टाईम चारा टाकला पाहिजे. एकच तास चारा खाण्याची वेळ देतो, त्याच वेळेस ते जनावर चारा खातात. दिवसभर त्या जनावरांसमोर पाणी असते. भरपूर प्रकारचे आजार आहे. मस्टॅटिस नावाचा आजार आहे. मस्टॅटिस नावाच्या आजारावर मॅजिक रिझल्ट आहे. फक्त आपली सवय बदलवायची. मस्टॅटिस नावाचा आजार आहे. दोन्ही तज्ज्ञ मंडळी इथं बसल्या. मी दाव्याने सांगतो की एकदा जनावराला मस्टॅटिस झाला, जनावराचे त्याच्यातून जनावराचं दूध कमी येते. प्रेग्नंट जनावर असेल तर गाप फेकून देते किंवा दुधातून जाते, किंवा एखादा थान कमी होतो, एखादा थान मुका होतो, 2 थान मुके होतात, जनावराला टेम्परेचर राहते. जर लवकर ट्रीटमेंट झाली नाही तर जनावर मरू शकते. याच्यापेक्षा आपण एकच प्रिकॉशन घेतली पाहिजे का तो आजारच जनावराला होऊ नये. त्या आजारासाठी एक फक्त माणसाची सवय बदलावं लागते. आपण ढेप दोनाच्या पहिले टाकतो, ती ढेप दोल्याच्या नंतर टाकली पाहिजे. जनावराचे 2 भाग महत्त्वाचे आहे. एक भाग त्याचा गर्भाशय ज्याच्यावर 17 पडदे असतात असं म्हणतात. दुसरं भाग त्याचं ऑर्डर, ठेका आणि त्याचे स्तन. हे 2 भाग फार महत्त्वाचे आहे. आपण जनावराला सगळं उलटे कामं करतो. आपण जनावराला पुढून नमस्कार करतो. समजा जनावर एक गाय आहे, तिला जर समजा तिची अशी रेष मारली, 2 भाग जर केले, तर कोणता भाग महत्त्वाचा आहे आपल्यासाठी? मागचा भाग महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. कारण दूध मागून येते, कास मागून आहे, माज नंतर ओळखता येतो, हा बच्चा मागून येतं, शेण मागून, मूत्र मागून, हे सगळं आपण नमस्कार मात्र पुढून करतो. पुढचाही भाग तेवढाच महत्त्वाचा, कारण खाल्लं तर तिकडून येते. आजाराचं लक्षण आपण नाकावरती मोती पाहतो. मोती जर कमी असेल तर आपण तिला कानाला हात लावतो. कान थंडा वाटला तर आपण आपला कोणताही कास्तकार 40,000ची गाय घेते, 60,000ची म्हैस घेते, पण 25 रुपयाचा थर्मामीटर कोणी घेत नाही. 25 रुपयाचं थर्मामीटर घेतलं पाहिजे. शिंदे साहेबासारखे किंवा मायांदे साहेबासारखे माणसं आहे, याला विचारलं पाहिजे का साहेब ताप कसा तपासते हो? ताप कसा तपासते? ताप तपासणं ती सोपी गोष्ट आहे. एखाद्या वेळेस प्रॅक्टिकल तुम्ही करून पहा, तुम्हाला दुसऱ्या वेळेस तुम्हाला कोणाला विचारायची गरज पडणार नाही. तापात पहिली ताप समजा आपल्याला कणकण वाटलं तर आपण लगेच गोळी घेतो, कॉम्बिफ्लेन घेऊन टाकतो एक. मग जनावराला जास्त आजारी पडायची वेळ का पाहिजे बो? शासकीय यंत्रणा आहे, याच्या मागं न लागलेलं जास्त न लागलेलं बरं, कारण यांच्या मर्यादा आहे. आपलं जनावर जर आपल्याला पोसायचं, आपल्याला जर जनावर पाळायचं आहे, मोठ्या कष्टानं आज शेतकऱ्याची परिस्थिती नाही आहे 40,000ची गाय घ्यायची, पण तू घेऊन राहिला. जनावर जर एखादं दगावलं तर आपलं जनावर दगावते. कोणावर टीका टिप्पणी करण्यात आपण मोठं होत नाही. त्यातून पर्यायी व्यवस्था काढून घेतली पाहिजे. आपल्या घरी 2 प्रकारच्या गोळ्या असल्या पाहिजे. आपण ताप आला का दुकानातून टेरामायसिन, ही टेरामायसिनची ही जी आली, ही टेरामायसिन हे तापाची गोळी आहे. ही जर आपल्याला तात्काळ जर आपण सुरुवातीला दिली तर जनावराला तिथंच एखादं अँटीबायोटिक असते. दवाखान्यात मुबलक प्रमाणात औषधी आहे, थोडंसं आपण मागून घेतल्या पाहिजे किंवा आपल्याकडे असल्या पाहिजे, आपण ठेवल्या पाहिजे, किंवा बाजारातही काही स्वस्त प्रमाणात औषधी उपलब्ध आहेत त्याही घेतल्या पाहिजे. पहिल्या आजाराचं नियंत्रण आपण तिथं केलं पाहिजे. जंत किंवा गोचीड याचं एक ठरलेला काळ आहे. समजा आपल्या घरी जर लहान पोरं असेल तर त्याचे पोटं रात्रीचेच का दुखते? लहान पोराचे पोटं रात्रीचेच का दुखते? दिवसभर पोट्टे खेळते आणि रात्रीचं पोट दुखते. आपली आजी येते तिकून, ते तुळशीतलं पाणी आणते, झाडू आणते, हे आणते, ते आणते, मग त्या दातावर फिरवते. आजीला वाटते का आता आपलं आपण मंत्र मारलं, आपलं पोरगं झोपलं. पण जंत किंवा गोचिड हे उठायची रात्रीचीच वेळ आहे. याच्यासाठी एक तर औषध आणलं पाहिजे, किंवा मग आपल्या गोठ्यात आपण कोंबड्या पोसल्या पाहिजे. सगळ्यात बायोमेट्रिक कंट्रोल जो आहे तो त्या कोंबड्यांपासून अतिशय चांगला होतो. मी कोंबड्याचं तुम्हाला दाखवतो की मी साधारणतः 5 ते 6 वर्षापूर्वी 5 कोंबड्या आणल्या, त्या 2च जगल्या. आज माझ्याकडे 100 कोंबड्या आहेत. दर महिन्याला 100 पिल्ले निघते. एका दिवसाच्या कोंबडीच्या पिल्लाची किंमत आम्ही 53 रुपये ठेवतो. 4 दिवसाचं कोंबडीचं पिल्लू पाहिजे असेल तर 70 रुपये, एका महिन्याचं कोंबडीचं पिल्लू पाहिजे असेल तर 150 रुपये, अंड पाहिजे असेल तर 10 रुपये, पाहिजे असेल तर घे, नाही तर दुकान 100 आहे. लोकांना भेटत नाही म्हणून आमच्याकडे येते. मी तसा नॉनव्हेज खात नाही, पण माझ्याकडे जर कोणी कोंबडा मागायला आला तर मी त्याला पहिलं पाहतो का हा कोण होय. दारू पिऊन असन तर 100 रुपये पहिलेच वळून देतो.
कारण दारू पिला त्याला कोंबडाच पाहिजे असते, कोंबडी पाहिजे नाही. आपण दुसऱ्याचा अभ्यास करून घेतला पाहिजे ना, आपलं इकडे वाढून घेतलं पाहिजे. कोणाकडेच माल नाही भाऊ. माझी किंमत कोण आहे? मला लोक इथं काऊन बोलत आहेत, लोक तुम्ही मला ऐकायला कोण येतं? कारण तुम्ही लोक कोणी काही करत नाही म्हणून माझी किंमत आहे. जर तुम्ही सगळे लोक दूध व्यवसायात आले तर मला कोण विचारतो काय अवकात आहे माही? तुम्हाला चिमटेसाठी घेऊन आलं का तुमची जीवावर आली पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे का हे सडलं पुट्ट मला येऊन ज्ञान पाजून आलं इथं. मी की तुम्हाला ज्ञान पाजायची माझी अवकात मुळीच नाही भाऊ. पण तुमचं मनात कुठं तुम्हाला वाटलं पाहिजे काय हा लहानसा पोरगा येऊन आपल्याला ज्ञान पाजून आला, मी तुमच्यापेक्षा तुमचे नातू माझ्यापेक्षा मोठे मोठे असन, पण हे तुम्हाला कुठेतरी टोचलं गेलं पाहिजे. तुम्ही सगळे लोक जेव्हा हा दुग्ध व्यवसाय कराल तेव्हा मला कोण बोलवा इथं सांगा. ही प्रामाणिक भूक आमच्या मनात आहे का बा तुम्ही सगळे लोक याच्यात आले पाहिजे. ह्या ज्या गायी आहे या गायी आपल्या काठेवाडी लोकांच्या गायी आहे. हे जे मेंढरं आहे हे आहे, यांच्यापासून आपल्याला संसर्गजन्य आजाराचं मोठ्या प्रमाणात हे होते. जर आपण इतरत्र कुठं असाल आपल्या भागात जर असे जनावर चरायला दिसत असेल तर तात्काळ तहसीलदारांकडे एक रीतसर अर्ज करावा आणि यांना आपल्या शेताच्या आजूबाजूनं चरण्यासाठी मनाई करायची. याचा शासन निर्णय झाला आहे. त्या शासन निर्णयासाठी 3 वर्ष मी शासनासोबत भांडलो. दिगीकर नावाचे सध्या ॲनिमल हजबंडरीचे सेक्रेटरी आहेत. यावर्षी त्यांना आम्ही टार्गेट दिलं की बाबा तुम्हाला यावर्षी 75 किमान केसेस करावं लागेल. कारण सगळ्यात मोठं टेपवॉर्मचे जे कॅरियर आहे ते ह्या मेंढ्या आहे. यांच्यापासून संसर्गजन्य आजार होते. हे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फिरत येते. शासनानं आपल्यासाठी सोय करून ठेवली आहे. प्रत्येक बाँड्रीवर चेकपोस्ट ठेवल्या आहे. मी दाव्यानं सांगतो का तुमच्या चेकपोस्ट कोणता डॉक्टर हजर नाही आज. त्याच्यासाठी गाईडलाईन दिली आहे का बाहेर राज्यातून जनावर येत असेल या राज्यात येत असेल तर पहिलं आगाऊ सूचना केली पाहिजे. सगळ्या जनावरांचं आरोग्याची तपासणी झाली असली पाहिजे. सगळ्या जनावरांचं टॅगिंग झालं असलं पाहिजे. जनावर कोणाच्या शेतात बसणार आहे याचा पहिले दाखला पाहिजे. तेव्हाच आपण त्याला बाँड्री क्रॉस करू देतो. आपली यंत्रणा इतकी मजबूत आहे का दिवसाही आले तर कोणी काही त्याला हटकत नाही. सर बरोबर आहे माहिती सर. उंट हा सगळ्यात मोठा ट्रिप्स नावाच्या आजाराचा कॅरियर आहे. भाऊ मी काही तांत्रिक नाही आहे, मला की टेक्निकल समजत नाही, पण ट्रिप्स नावाचा ट्रिपॅनोफामिनिया नावाचा जो आजार आहे, उंटानं खाल्लेला चारा जर आपल्या जनावरांना खाल्ला, उंटानं लघवी केलेल्या ठिकाणचा चारा जर आपल्या जनावरांना खाल्ला, उंटानं पाणी पिलेल्या ठिकाणचं पाणी जर आपल्या जनावर पेलं, उन्हाळ्यात पेते आणि ते जनावर आपलं आजारी पडते. पावसाळ्याच्या सुरुवातीला ट्रिप्सच्या केसेस दिसते. एकदम 107 ते 109 पर्यंत टेम्परेचर राहते. जास्त टेम्परेचर राहिल्यामुळं जनावराची ग्लुकोज लेवल कमी होते. ग्लुकोज लेवल कमी झाल्यामुळे त्याला अंधारी येते, ते घाबरते, टिंपणी होते, पोट फुगते. जनावर अर्ध्या तासाच्या आतमध्ये जनावर मरते. तात्काळ त्या जनावराला जर ट्रायक्विन नावाचं इंजेक्शन आहे ते जर IV जर दिलं नाही, सोबत जर एक ग्लुकोजची सलाईन जर लावली नाही, जनावर वाचत नाही. ग्लुकोजची सलाईन आणि ट्रायक्विन लावलं तर 15 मिनिटात पुन्हा जनावर उभं होते, चारा पाणी खाते. तुम्हाला वाटते का जनावर बिमारच पडलं नाही? ठीक आहे सबकट लावू आपण, पण आम्ही IV लावतो. म्हणजे आमच्याकडे आम्ही जे जनावर होते हे आम्ही IV लावले. कारण माझ्याकडे मोठ्या प्रमाणात हा आजार झाला म्हणून मला दुखते तिथं. FMD फूड अँड माउथ डिसीज हा न आलेला बरा आजार. तोंडखुरी पायखुरी हा आजार जीवघेणा आजार आहे. हा न आलेला बरा. मी तुम्हाला पुढचं दाखवतो. फूड अँड माउथ डिसीज. आता मी सोबत संपूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा संपूर्ण देशातले जे काही नॅशनल पार्क आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, या सगळ्या याच्यावर मी ॲडवायझरी कमिटीवर आहे. आम्ही फॉरेस्टला नवीन 2 कन्सेप्ट दिले. त्या कन्सेप्टमुळे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आमच्याकडे 2दा आले. गव्हर्नमेंटच्या GRमध्ये डायरेक्ट नाव आहे माझं. हे तुमच्या सगळ्यामुळं आहे, कारण आम्ही त्याला ते प्रयोग सिद्ध करून दाखवले. आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव जे प्रवीणसिंह परदेशी साहेब दरवर्षी आमच्याकडे येते. दरवर्षी आम्हाला याच्यातून हे करत राहते. आपल्या इथले गिरीशभाऊ गांधी आहे, त्यांनी आम्हाला या प्रकरणात भरपूर मदत केली. कारण जेव्हा आम्ही त्यांना पॉलिसी मेकिंगमध्ये आम्ही त्यांना काही गोष्टी सुचवल्या तर त्यातून घडलेली गोष्ट आहे. आता मला बोरला जायचं आहे, रात्री मी कदाचित बोर अभयारण्यात जाईन. पण हे जे फूड अँड माउथ डिसीज आहे हा दोन्ही ऋतू बदलायच्या सुरुवातीच्या काळात येतो. शासकीय यंत्रणेकडे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे व्हॅक्सिनेशन अवेलेबल आहे, पण व्हॅक्सिनेशन करताना आपल्याही काही गोष्टी चुकते. आपल्या मनातल्या काही गोष्टी अर्धवट आपल्याकडे आहे का आपण म्हणतो की बाबा व्हॅक्सिनेशन केल्यानं किंवा लसीकरण केल्यानं जनावराला गाठ येते. डॉक्टर गावात येत असन, आपल्याला जर माहीत झालं तर आदल्याच दिवशी आपण जनावर सकाळी लवकर सोडून देतो. 100% जनावरांचं लसीकरण झाल्याशिवाय त्या आजारावर नियंत्रण मिळवता येत नाही. फूड अँड माउथ डिसीज किंवा मस्टॅटिस नावाचे विषाणू जर आपल्या शरीरात गेले
ते एकदा ते शरीरात गेलं त्याचं प्रमाण कमी जास्त होते, पण ते शरीरातून 100% बाहेर निघन असं होत नाही. कारण फूड अँड माउथ डिसीजमध्ये जर तोंडखुरी पायखुरीमध्ये जनावर जर पुढच्या वर्षी जर पाहिलं तर जनावर उभं धापते, तोंडातून फेस काढते. उन्हाळ्यात लक्षात येते का या जनावराला तोंडखुरी पायखुरी झाली होती. आपण लोक इतके बहादर आहे का समजा आपल्या गाईले किंवा आपल्या बैलाला जर तोंडखुरी पायखुरी झाली, जिभीले फोडा आले, तर आपण काय करतो? आपण आमच्या गावाकडे काय करते का त्याची जीभ पकडते, त्या जिभीले चटणी घासते, तिखट घासते. समजा एखाद्या माणसाच्या तोंडाला, समजा तुमच्या तोंडाला जर फोडा आले, कोणा 2-4 माणसानं पकडलं आणि त्याच्यावर जर चटणी घातली तर तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे त्या जनावराला बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर काही अन्याय करा. त्याच्यासाठी लोण्याचा गोळा घेतला पाहिजे, हळद तुळशी घेतली पाहिजे. सरकारी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात पोटॅश उपलब्ध आहे. पोटॅशने त्याचे पाय धुतले गेले पाहिजे, त्याचे सगळे भांडे बिंडे सगळे हवेच्या विरुद्ध दिशेला ठेवले पाहिजे. आपल्या कोठ्यात जनावर जर आलं असेल खुरी तर त्याला अलग काढलं पाहिजे, हवेच्या विरुद्ध दिशेला ठेवलं पाहिजे. समजा हवा जर अशी वाहत असेल, जनावर जर इकडे असेल तर त्याच्या अंगावर येणारी हवा जर दुसऱ्या जनावर आली तर किलोमीटरनं बाकीचे जनावर खुरी येते. ह्या सगळ्या छोट्या छोट्या प्रिकॉशन्स आहे. वाईल्ड लाईफमध्ये करताना असे मोठे मोठे मरते. आपली गावठी असेल तर 2-4 जण पकडून आपण त्याला करू शकतो, पण वाईल्ड लाईफमध्ये तर गेले हळद टाकतो, पोटॅश. या सगळ्या गोष्टीवर एकमेव उपाय आपल्याकडे आहे का स्टॉल फिडिंग जनावराला अत्यावश्यक आहे. जनावराला चांगले चारे आज उपलब्ध नाही. आता हे आम्ही या बाहेर राज्यातल्या जनावराला एवढा कळाळून विरोध का करतो? कारण आपल्याकडे जनावरांसाठी मुळात चारा कमी उपलब्ध आहे. आपल्याकडे ज्या चाऱ्याच्या वेगवेगळ्या प्रजाती होत्या, या प्रजाती सगळ्या संपुष्टात यायला लागल्या. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पहिले वासन नावाचा चारा होता. वासन सगळ्याला ओळखीचे आहे ना. वासन असं लंबा वेळ राहते, त्याला हिरवे पानं राहते, बरोबर. आपण प्रत्येक पोळ्याला आपण किमान त्या वासनचं वजं आपण बैलाला खाऊ घालत होतो. यावर्षी छातीला हात लावून सांगा की यावर्षी किती लोकांनी आपल्या बैल जोडीसाठी वासन नावाचं गवत आणलं. आपल्याकडे शेपरूट होतं, आपल्याकडे लोणा होतं, आपल्याकडे मोतीचुरा होता, आपल्याकडे 4 प्रकारचे मार्वेल होते. हे सगळे संपले. हे कोण नेले हो? एक तर हे तणनाशकानं नेले, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हर ग्रेजिंगमुळे हे सगळे गवतं गेले. आता एक मी खेड्यातल्या भाषेत तुम्हाला सगळं सांगतो का एखादं गवत आणि जनावर चरायला सोडले, गवताचं बी येण्याच्या पहिले जर चारा खाल्ल्या गेला, त्या झाडाला जर गवताचं बीच नाही आलं तर बी पळण का हो पुढच्या वर्षी खाली? पळण का? बीज जर पडलं नाही तर पुढच्या वर्षी गवत निघत नाही. आम्ही सतत उन्हाळाभर फिरून, प्रत्येक सीझनमध्ये फिरून आम्ही 84 प्रकारचे पॅलेटेबल ग्रासेस शोधून काढले. त्याचं आम्ही आता यावर्षी पुस्तक काढलं. आमच्याकडे मुख्य सचिव आले होते, मुख्य सचिवांच्या हाताने आम्ही त्याचं उद्घाटन केलं. 84 प्रकारचे पॅलेटेबल ग्रासेस. आपल्याकडे 6 ते 7, 8, 10 प्रकारचे तुम्हाला माहीत असेल. 84 प्रकारचे गवत आहे. त्याच्या जाती शोधून काढल्या, त्याचे बी आम्ही मल्टिप्लाय केले, त्याचे नवीन नवीन प्लॉट लावले. ते गवत आम्ही लोकांना देतो. आता पशुखाद्य देण्याची वेळ ही सारखीच असली पाहिजे. जनावरांना पाणी पिण्याची वेळ ही योग्यच असली पाहिजे. जनावरांना पिण्यासाठी पाणी हे शुद्ध पाणी असलं पाहिजे. आपल्याकडे जनावर आपण चरायला सोडतो, जनावर आपल्या घरातून बाहेर निघाल्याबरोबर समोरच्या मोरीतलं पाणी पिते. कारण कपड्याचं साबण त्याच्यात असते, सोडा त्यात असते, खारट तुरट पाणी त्यात पिते. समजा तुम्हाला 2-4 माणसानं पकडलं, एखादा गिलास मोरीतलं पाणी पाजलं, तुमची काय अवस्था होईल? जो नियम आपल्याला लागू आहे तोच नियम त्याला लागू आहे. जनावराला किमान शुद्ध पाणी पाजलं पाहिजे, म्हणजे आरोग्य चांगलं राहील. जनावरांच्या पिण्याचे पाण्याचे भांडे हे स्वच्छ असले पाहिजे. 7 रुपये किलो चुना आहे भाऊ. 2 किलो चुना आणला तर वर्षभरात तुमच्या भांड्यातले चुना लागते. आपण लावत नाही. आरामवर रवंद करण्याची वेळ सारखी असली पाहिजे. दूध काढण्याच्या वेळा सारख्या असल्या पाहिजे. सकाळी 7 ते सकाळी 7, नाही तर आज सकाळी 7ला काढून राहिले आणि उद्या तू म्हणते नामदेव आले का तू काढून घेतो बाबा, मी लग्नाला चाललो, जरा त्या गाईचं बॅलन्स बिघडलं. आपण आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात फॉरेन बॉडी नावाचा एक आजार यायला लागला आहे. फॉरेन बॉडी नावाचा आजार आहे. त्या आजारात म्हणजे लोखंडाचा तुकडा पोटात जाणे, किंवा प्लॅस्टिकची पन्नी पोटात जाणे, किंवा बाहेरचे पदार्थ काही जे आहे का जे विघटन होऊ शकत नाही ते पोटात जाते. आपल्याकडल्या पहिले ज्या ढेपी येत होत्या त्या कोलूवर यायच्या, लाकडाच्या कोलूवर फिरायचे, बैलन ढेप काढायचे. आता सगळ्या ऑइल मिलमधून येऊन राहिल्या. ऑइल मिलमधून येता येता जर समजा त्याच्यात स्टेपलरची पिन, खिळा, ताराचा तुकडा, टप्पर जर आलं तर जनावराच्या पोटात पोट हे 4 पोटं आहे. एका पोटातून चारा दुसऱ्या पोटात, दुसऱ्या पोटातून चारा तिसऱ्या पोटात जर जायला लागला
आणि मधात जर तो खिळा जर कोणाला टोचला तर टिम्पनी फॉर्म होते, पोट फुगते, बरोबर सर. जनावर त्याच्यात 100% दगावू शकते. जर तो जनावराचा जो पोटाचा जो जनावराचं हृदय कुठं आहे, समोरच्या 2 पायाच्या मधात जनावराचं हृदय आहे, ज्याला हिंदीत तुम्ही दिल म्हणता, मोटरच्या भाषेत त्याला कार्बोरेटर म्हणतो आपण. त्याच्यापर्यंत जर ते खिळा आला तर तुमचं जनावर वाचत नाही. जनावर वाचलं पाहिजे म्हणून शासनाने आपल्यासाठी एक सेवा उपलब्ध केली आहे का मेटल डिटेक्टर आपल्या प्रत्येक दवाखान्यात दिले आहे. तुम्ही एखाद्या पिक्चरमध्ये पाहत असाल, एखादा मंत्री जर आला तर ते टुक 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 घेऊन फिरते की तो, ते म्हणजे मेटल डिटेक्टर. पण मी दाव्यानं सांगतो का संपूर्ण महाराष्ट्रातल्या दवाखान्यातले मेटल डिटेक्टर हे बंद असेल. तुम्ही आजपर्यंत कुठं ऐकलं नाही. एक थोडक्या 5-7 केसेस असेल का डॉक्टरनं ऑपरेशन करून खिळा काढला, आपण त्याच्या मागं जायचं नाही. कारण माझ्यावर 57 केसेस दाखल आहे. आज मी महिन्यातले 8 दिवस कोर्टातच असतो. तुम्ही जाऊ नका. आपल्या उद्योगातला वेळ आहे, विनाकारण दुसऱ्या मार्गे लावू नका. याच्यावर आपल्याकडे नामी उपाय आहे की आपण जनावराला ढेप कोरडी खाऊ घालतो. जनावरांना फक्त ढेप ओली खाऊ घातली पाहिजे. उद्या सकाळी जर आपल्या जनावराला ढेप टाकायची आहे तर आज रात्री भिजवली पाहिजे. मुबलक प्रमाणात पाणी टाकलं पाहिजे. जर तुमच्या खिशात थोडेसे पैसे असेल, जर तुम्हाला जनावराला चांगलं खाऊ घालायची इच्छा असेल तर त्याच्यात एक गुळाचा खळा टाकला पाहिजे. म्हणजे त्याच्यात जे फर्मेंटेशनची प्रक्रिया आहे, ढेपीचं अन्नात रूपांतर करणारे जीवाणू जे आहे, जे पोटात तयार होते ते त्या घमिला तयार होते. आणि थोडंसं पातळसारखं केलं पाहिजे. जनावर खाऊ घालताना आपल्या जनावराला मिनरल मिक्सचर हे दिलंच पाहिजे. फार महाग मिनरल मिक्सचर येत नाही. 57 रुपये किलोपासून तर 80 रुपये किलो प्रमाणात चांगलं येते. मोठ्या प्रमाणात जर मिनरल मिक्सचर आपण घेतलं, 8-10 लोक एकत्र येऊन जर घेतलं तर कंपनीवाले तुमच्याकडे नाना प्रकारच्या स्कीम देते. काही स्कीममधलं आणि काही सरकारी यंत्रणेमधलं मिक्स करायचं, आपल्या जनावराला खाऊ घालायचं. कारण मिनरल मिक्सचर हे जनावराला दिलंच पाहिजे. जनावराला जे काही मिनरल्स तयार करायचे आहे ते चाऱ्यातून तयार करायचे आहे. आणि आपण इतके बहादर आहे की आपल्या चाऱ्याचं जे चांगलं चांगलं पार्ट आहे तो आपण घरी घेऊन जातो, उरला पार्ट आपण त्याला टाकतो. सोयाबीनचं कुटार जे जनावराला खाली खाऊ घालण्या योग्य नाही, गव्हाचा भुसा, कळवा, ज्वारी घरी कळवा ढोरवले, कंच घरी मका ढोरवले, जे काही सगळं बनवायचं आहे, सेलेनियम, कोबाल्ट, झिंक जे काही बनवायचं आहे जनावराला ते आपल्या त्या चाऱ्यातून बनवा लागते. म्हणून चारा हा चांगल्या प्रतीचा असला पाहिजे. चारा हा कुटी करूनच दिला पाहिजे. टिंपणीच्या मनात होतो आपण, बरोबर आहे. आपल्याकडे सवय आहे, आपण ढेप मांडतो कोरडी, दूध काढायला बसतो इकडे. ढेप दूध काढणाऱ्याचं लक्ष असते का जनावर ढेप किती खाते, आणि त्या गाई किंवा म्हशीचं लक्ष असते का हा दूध काढल्यावर हा घमीला उचलते काय. म्हणून ते खाते आणि बकर बकर खात्याने गिळते. तुम्ही घरी गेल्यावर काळजीपूर्वक निरीक्षण करा. कोरडी ढेप जनावर खाते आणि गिळते, मग थोड्या वेळाने ती बाहेर काढते, बरोबर. कारण तिचं लक्ष असते काल्यानं बाबा याचं दूध काढून झाल्यावर यानं घमीला उचलून घेतलं होतं म्हणते, तो पहिलेच खाते ते. जनावराला ढेप जर आपण भिजवून टाकली, दूध काढल्यानंतर जर टाकली, थोडंसं जर पातळ करून जर टाकली तर जो जाळा पार्ट आहे तो खाली राहते. माझ्याकडे आता घमिलकभर नटं बोल्टं, ताराचे तुकडे, शॅम्पूच्या पुड्या, दातं हे सगळं सापडते तुम्हाला आपल्याकडे. तुमच्या घरी सापडते. तुम्ही जर बारीक जर पाहिलं तर तुम्हालाही सापडते. आता 7-8 वर्षातले माझ्याकडे लय जमा झाल्या. याच्यावर एकच उपाय आहे का हे जनावराच्या पोटात गेलं नाही पाहिजे. याच्यासाठी आपण हे घेतलं पाहिजे, चारा कुटी करूनच दिला पाहिजे. मॅक्झिमम चारा हा कुटी करून दिला पाहिजे. माझं डिपार्टमेंटसोबत अजून एका विषयावर भांडण चालू राहते का यांनी मोठ्या प्रमाणात यशवंत जयवंतचा याला प्रसिद्धी दिली. मोठ्या प्रमाणात यशवंत जयवंत लावण्यासाठी यांनी हे केलं. पण माझ्या एक खेळूत किंवा एक दूधवाल्याच्या हिशोबानं यशवंत जयवंतनी दूध वाढत नाही. हे फक्त फायबरस मटेरियल जनावराला वाटते का मी हिरवं खाल्लं, आणि मालकाला वाटते का मग जनावराला हिरवं खाऊ घातलं. याच्यापेक्षा आम्ही नवीन नवीन प्रकारचे गवतं शोधून काढले. एक मार्वेल नावाचं गवत आहे आमच्याकडे, ज्याची ज्वारीवर आणि उसावर क्रॉस केला आहे. एक वेळा लावा, तुम्हाला आयुष्यभर लावाचं काम नाही पडणार. 30 दिवसात 4 फुटापर्यंत 4.5 फुटापर्यंत वाढते. त्याला चाप कटरची गरज पडत नाही. तोंडात काडी घालून चावून पहा, गोड लागते. ग्लुकोज द्यायचं बाहेरून द्यायची गरज पडत नाही. यशवंत जयवंतचे 2 ड्रॉबॅक आहे. थोडंसं जास्त कडक झालं तर जनावर फक्त पाला खाते, धांडा तसाच शिल्लक राहते. चाप कटर जर मोठ्या प्रमाणात वाटले तर लाईन कुठून आणा. आपल्या खेड्यात आज 18 घंटे 20 घंटे लोडशेडिंग आहे. लाईन तुम्ही आणान कुठून. आणि पश्चिम महाराष्ट्र धर्तीवर आपल्याला अजून उठून उभं व्हायचं आहे का. लाईन जर आपली 10 वाजता जाणार आहे तर आपण चाराचं कटिंग 8 वाजता केलं पाहिजे. हे भावना अजून आपल्या डेव्हलप व्हायची आहे. ते भावना डेव्हलप होईपर्यंत आपण नवीन नवीन प्रकारचे गवतं लावले पाहिजे का जेणेकरून चाप कटरचं कामच आपल्याला पडलं नाही पाहिजे.
शासनानं मोठ्या प्रमाणात चापकटर वाटले तर पुढच्या वर्षी तुम्हाला ते अर्ध्या किमतीत भेटते, घाबरू नका. जरी ते 25,000 सबसिडी दिली तर 5,000 तुमच्याजवळ ते पुढच्या वर्षी घरपोच तुमच्याकडे निरोप येईन, काका पाहिजे का 5,000. पाहता करू तुम्ही. आपल्याला CM PM पॅकेजमध्ये आपण 883 कोटी रुपयाचे जनावर वाटप केले. पशु संवर्धनावर आपण 883 कोटी रुपयाचा खर्च केला. कोणाच्या घरची गाय डबल जनली ते कारवाड झाली हो. कारण आपली मानसिकता तशी नव्हती का त्या पॅकेजला समोर जायची. आपल्याला CM PM पॅकेज डबल होऊ द्यायचं नाही आहे, आपल्याला डबल आत्महत्येत ग्रस्त जायचं नाही आहे. आपण या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघू, कारण तुमच्यात किमया आहे. तुम्ही बसलेले लोक ताकद आहे, आपण हे सगळं करतो. दुर्दैवानं मी अशा गावचा नागरिक आहे का महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या माझ्या गावात झाल्या. तुम्हाला आता उदाहरण सांगतो. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या. अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या चांदुरबार तालुक्यात झाल्या. चांदुरबार तालुक्यातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या बेलोरात झाल्या. त्याचा मी नागरिक आहे. ती गोष्ट झोंबली आम्हाला 4-5 जणले. आमच्यासोबत 2 डॉक्टर आहे, MBA झालेले लोक आहे. आमच्याकडे चांगले लोकांची टीम आहे. ही टीम सगळी कामाला लागते. आता आम्हाला रट्टे बिट्टे खायची काही हे लागत नाही. मला 400 कृषी लोकांनी ॲट ए टाईम मारलं होतं. मी 1.5 महिना कोमात होतो. उठून उभं झाल्यावर पुन्हा तो धंदा केला. कारण आता ते सगळं अर्पण केला. माझ्या बेसिक गरजा कमी आहे. मी कोण्याही गावात जाईन तर माझ्याजवळ 100 रुपयाच्या वर पैसे राहत नाही. 100 रुपयाच्या वर जर मला पैसे लागले तर मी कोणाला मागून घेत असतो. मागं शिरगिरीवार साहेबालाच मागितले होते माझ्या पैसे, तर बा तिकीटले पैसे बघ, काहून माझ्या गरजाच कमी आहे. या सगळ्या गोष्टी तर हे सगळं आहे. जंतनाशकाचं औषध हे सकाळी दिलं पाहिजे का रात्री दिलं पाहिजे? जंतनाशकाचं औषध हे संध्याकाळच्या वेळेत जर आपण दिलं तर ते जास्त प्रभावी ठरते. कारण संध्याकाळी जंत सक्रिय होतात, त्यावेळेस दोन्ही पिढीचं ते नायनाट करू शकते. जंताचं औषध पाजायचं नाही. जुन्या काळातले लोक हे थोडेसे टेक्निकली आपल्यापेक्षा साऊंड होते. त्याची नाळ उनुटी कशी पकडायची, जीप कशी घ्यायची, धोटा कसा टाकायचा हे त्याला समजे. आजकालचे आपले 50 किलो वजनाचे लोक झाले, तुमच्या मायासारखेच आहे सगळे. जनावर आपल्या हातात सापडत नाही. त्याच्यामुळं पेता त्याच्यात जर घशात गेलं, टर्कियात जर गेलं तर जनावर मरू शकते. जनावराला जंताचं औषध द्यायचं. आपला उद्देश काय का जनावराला औषध पोटात गेलं पाहिजे. पोळीवर घ्यायचं, ढिपीवर घ्यायचं, थोडंसं हुंडा करून घ्यायचं, त्याला टाकलं जनावर खाऊन घेते. त्याला वास नसते म्हणूनच ते बनवलं असते. त्याचा कलर चांगला असते, त्याला काही वांदा राहत नाही. पोटात गेलं म्हणजे जंत मरणारच आहे. काही लोकांना मोठी ताकद असते. नाही जनावर चारा पाणी कमी खाऊन राहिलं, तेल मीठ द्यायला लागतं ते जनावराला. तेलाचा कण जर टर्कियात गेला तर जनावर मेल्याशिवाय राहते का सर? म्हणून ज्या गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहेत त्या गोष्टी केल्याच नाही पाहिजे. मी दाव्यानं सांगतो का ज्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याला 4 वर्ष पहिले MBBS करावं लागते. ज्याला मास्टर व्हायचं त्याला पहिले D.Ed करावं लागते. तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय करायचा तो शिकाच लागन भाऊ. पारंपरिक पद्धतीनं करून ते जमत नाही. मी तुम्हाला अजून याच्या पुढची गोष्ट अजून सांगतो. हे मार्वेल नावाचं गवत आहे जे तुम्हाला दाखवलं आहे. हे आमच्याकडली जर्सी, आमच्याकडली HF. हा जो वळू आहे पुन्हा शासनासोबत टाय येते आपला. माय निर्वाह ते धंदे राहते, म्हणजे भांडत राहतो. मी रात्री आयुक्त साहेबांना रात्री 10:30 वाजता भांडलो. पण तेले सत नव्हतं मला का बाबा तुला एवढा वेळच कसा भेटते म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे साहेब. हा जो वळू आहे हा आता आमच्याकडे क्रॉस ब्रीड आहे, पण आपलं जे ब्रीड आहे हे आपण जपलंच पाहिजे. आपलं जनावराला क्रॉस ब्रीड करायचं आहे, नादात लागू नका. कारण आपलंच ब्रीड सगळ्यात चांगलं आहे. हे जनावर कसायाकडे होते म्हणून मला पोसायची आहे. मग 1 मिनिटही हे जनावर वागवायची इच्छा नाही. कारण माया घरून जर हे जनावर गेले तर हे जनावर कापायला गेल्याशिवाय दुसरं कोणी याला वागवणार नाही. पण आपले देशी वंश जे आहे हे आपण जोपासले पाहिजे. आपल्याकडली गौराळू गाय जे जगात फक्त वर्धेतच भेटते. वर्धेतली गाय हे 8 ते 10 लिटरपर्यंत दूध देते. ती थोडीशी काळी खाली गेली, केरळपर्यंत गेली, कर्नाटकपर्यंत गेली. आंध्र प्रदेश केरळच्या आणि याच्या बाउंड्रीवर ओंगोल नावाची एक जात आहे, त्याच्यासोबत क्रॉस झाली. त्याचा वळू तयार झाला. तो वळू 74 लाखाला विकला गेला. किती रुपयाला? 74 लाखाला. तो वळू तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं. आपल्याकडल्या ज्या गिर गाई आहे ह्या ऑस्ट्रेलियाने मोठ्या प्रमाणात नेल्या आणि ऑस्ट्रोगिरी नावाचं नवीन ब्रीड काढलं. आपण तिथंच आहे, तिथं सिमेंट सांगण्यात. म्हणजे आपण कुठं आहे याचा विचार करा. वळू ठेवताना साहेबांनी सांगितलं का बाबा ये करण्यासाठी आमच्याकडे सुविधा आहे, ये केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो गावठी भाषेत एकदम कास्तकारा नात्यानं, कारण डेअरी आहे. तुमची गाय जर भाऊ 1 महिना खाली राहिली तर तुमचं 5,000चं नुकसान होते. किमान 5,000चं. ना सरकारी डॉक्टर भरून देते ना गव्हर्नमेंट भरून देत.
10 गाई जर असं ना 1 महिन्याचा खाली राहिलं तर 50,000 नुकसान होते. तुम्हाला दुश्मनाची संग दुश्मनी घ्यायची गरज पडत नाही. म्हणून गाईचा हिट हा ओळखताच आला पाहिजे. तो जातीवंतच माणूस असला पाहिजे. सांगितल्यानं होत नाही. आपलं दुर्दैव आहे भाऊ, ज्याच्या घरी गाय नसते तो आपल्याला घंटोघंटी लेक्चर देते. गाय अशी पिळावी, गाय अशी ओळखावी, गाय तशी बघावी, 1,00,000 रुपये असं होते. माज हा ओळखता झाला पाहिजे. गाईची माज, गाईचा म्हशीचा माज ओळखताना आपल्या लक्षण आहे. पांढरा दवळ सोडते, शेपटी खाली वर होते, बाजूच्या जनावरावर उडायचा प्रयत्न करते, दूध कमी देते, आदल्या दिवशी दुधाला फेस कमी येते, जनावर चारा कमी खाते, दूध कमी देते. या 2-4 लक्षणापैकी जर त्या मालकाच्या नजरेत जर पाणी असन, जनावराचा हिट हा ओळखला जाते. काही जनावराचा हिट हा 24 तासाचा असते, काही जनावराचा हिट हा 36 तासाचा असते. 24 तासाच्या जनावराचा हिट जर असेल, 20 तास ते 24 तास या शेवटच्या 4 तासात जर ते गाय लावल्या गेली तर ते गाय प्रेग्नंट राहण्याचे चान्सेस हे जास्त राहते. आता राहिला प्रश्न वांदा इन्सिमिनेशनचा, यायचा नवीन नवीन पोरं तयार केले, जे के बायप बियप. आता मला कोणाला टीका टिप्पणी करायची नाही, कारण माझ्या लय केसेस झाल्या पहिलेच, अजून दाखल होऊन नवीन एखादी. आपण त्या यायच्या मागं लागू नका, कारण यायचे रिझल्ट हे 12-13% वर नाही आहे भाऊ. कागदोपत्री येईल पगार घ्यायचे असते, येईल आपले टार्गेट दाखवायचे असते, याचे वस्त्र थोप होते, त्याचे वस्त्र थोप होते. याच्या नादात लागू नका. चांगला सगळ्यात पहिलं जर करायचं असेल तर ए आय करायचं, पण डॉक्टर चांगला पाहिजे. तो सिलेंडर घेऊन येणार, तो डॉक्टर कंटेनर घेऊन, तो डॉक्टर जर चांगला असेल तर तुम्हाला सगळ्यात चांगली सुविधा. जर तो नसेल तर त्याच्या नादी लागू नका. चांगला 2-4 जणा मिळून 8-10 जणा मिळून एक वळू घ्या, त्याची पहिले ब्रुसेलोसिसची टेस्ट करून घ्या. 50 रुपयात RDLI ह्या सगळ्या टेस्ट होते. जसं आपण बिमार पडल्यावर जर नेहमी ताप राहत असतं, डॉक्टर रक्त काढते आणि मग आपल्या सगळ्या तपासण्या करते, का याला TB आहे का, याला टायफॉइड आहे का, याला मलेरिया आहे का, याला कोणतं औषध लागन, याला काय लागन. तसं आपल्या सगळ्या जनावरांचं रक्त, लघवी, संडास, दूध सगळं चेक होते. आणि योगायोगानं चांगला माणूस त्याच्याकडे आहे, हे सगळं शिंदे साहेबाकडे हे सगळं आहे. 50 रुपयात होते. सगळ्यात पहिलं आंदोलन आम्ही 2005 आयडियासाठीच केलं. अकोल्यात जाऊन सगळ्यात पहिलं आम्ही आंदोलन केलं होतं, कुलूपच लावलं होतं त्याला, खोटेच दाखले ते. माझ्यासोबत घडलेला किस्सा सांगतो शिंदे साहेब तुम्हाला, का 22 गाई मला मस्त याच्यात दाखवल्या ब्रुसेलोसिसमध्ये. मी तावानं सगळ्या गाई बाहेर काढून टाकल्या. त्याच्या गाई घरी गेल्यावर जनल्या. मी म्हटलं या बाबत झाल्या नाही. नंतर डबल तपासणी केली, ब्रुसेलोसिस निगेटिव्ह. ब्रुसेलोसिस म्हणजे काय? ब्रुसेलोसिस म्हणजे माणसाला जसा एड्स होते तसा जनावरात ब्रुसेलिया नावाचा एक विषाणू आहे, तो होतो. एखाद्या 10 प्रकारच्या गायी असेल, एकच बुल जर असेल तर त्यापासून ते होते, किंवा रक्तातनं होते, किंवा वेगवेगळ्या प्रकारातनं होते. पण मायात थोडक्यात कास्तकारच्या भाषेत तो ब्रुसेलोसिस होते. हे तपासणी केली पाहिजे. वळू हा चांगल्या अनुवंशिकतेचा असला पाहिजे. त्याची आई कोण, त्याची आजी कोण, त्याचा आजा कोण, त्याचा बाप कोण, त्याची आई किती दूध देत होती, तिचं दूध पातळ होतं का, घट्ट होतं का, ती आजारी पडत होती का, ती किती दूध देत होती, तिचं अंग बाहेर पडे काय. गाईचं मयांग जर बाहेर पडत असेल, त्या गाईचा जर तुम्ही गोरा तयार केला तर त्याच्यापासून तयार होणाऱ्या मॅक्झिमम कालवडीचं हे अंग बाहेर पडू शकते. आपल्या खेड्यातला एक गोष्ट आहे, आपल्या खेड्यात आपण जनावर चरायला सोडतो, आपल्या एखाद्या गाईचं दूध कमी राहते, ते लाता मारते, म्हणून तिचं मालक काय म्हणते, जेव्हा ते गोरा आहे म्हणते पिऊ दे म्हणते दूध. ते गोरं बम टॉंग बनते एकदम, आणि आपल्या जनावर चरायला जाते. आपल्या जनावर चरायला गेल्यावर कोणाच्याही गाईचं कोणतंही गोरं आपल्या गाईवर उडते, कोणाचं बी आपल्या घरी येते. तुम्ही सांगा आता, ज्याची माय दूध कमी देते, लाता जास्त मारते, तिचं ब्रीड जर आपल्या घरी आलं तर तुमच्या घरी कोणती पिढी आली? मी दाव्यानं सांगतो का माझ्या गाईच्या पोटात कोण्या गोराचं वासरू आहे, ते ब्रीड कोणतं येणार आहे. म्हणून जनावर चरायला सोडू नका. मॅक्झिमम जनावराला जे संसर्गजन्य आजार आहे, याच्यातले मॅक्झिमम आजार हे चरून येते. पश्चिम महाराष्ट्रात आपण त्याला बोटं दाखवतो, पण ते जनावर चरायला सोडत नाही भाऊ कळपानं. जेवढे आपल्यात कुवत आहे चारा तयार करण्याची, तेवढेच जनावरं ठेवले पाहिजे. जेवढी आपल्यात धम्मक आहे दूध विकायची, तेवढेच जनावरं ठेवले पाहिजे. नाही तर लग्न करायचं आहे म्हणून 10 गाई कोठ्यात बांधायचं, लग्न पोरगी आणायची, आणि काय करते पोरगा तर दूध डेअरी आहे, एका वर्षात हाय ती गाई मागन तोही गाई माग. असे धंदे करू नका. सगळं व्यवस्थित होते, फक्त थोडं टप्प्याटप्प्यानं जा. टप्प्याटप्प्यानं गेलं तर होते. आम्ही हा वळू NDRI आणला होता, कर्नालहून. तिथं त्यागी साहेब होते, त्यागी साहेबाला जाऊन आम्ही 2 दिवस डोकं खाल्लं. मी संपूर्ण भारतातले जेवढे डेअरीचे काही प्रोजेक्ट आहे ते सगळे जवळून पाहिलेलं मला अनुभव आहे. मी फार नशीबवान आहे की मी कमी वयात मला चांगल्या माणसाचा साथ भेटली आहे.
मी बंगलोरला जाऊन आलो, तिकडे पाहून आलो, हे सगळं करून आलो, पण काही ना काही शिकून आलो आम्ही एनडीआरआयमधनं हे 2 वळू आणले होते, आमच्या 2 मित्राला दिले. एक वर्ष हा माझ्याजवळ राहते, दुसऱ्या वर्षी तिकडे जाते, तिसऱ्या वर्षांत आम्ही याला बैल करून घेईन. आता होस्टेनचा बैल कामच कोणतं आहे, मला चारा जाणार लागते की नाही बंडी, मग नागराला थोडी जा लागते दुसरी इकडे, चारा व्यवस्थित आणते हे व्यवस्थित. बूल तयार करणे, त्याचा बैल तयार करणे, नाही तर आपण मोठे मोठे सांड तयार करतो, कसायला कापायला देतो, लय पाप लागते हो, ते करू नका. हे घरच्या घरी गाय दाखवतो तुम्हाला, ही जी दुसऱ्या कलरची गाय आहे ते गाय, तिच्यावर आम्ही हा वळू घेतला. घरच्या घरी होस्टेनची कालवट 50% तयार झाली. पुढं अजून ब्रीड इम्प्लिमेंट करू, हळूहळू होईल. पण यापेक्षा गाय खाली राहिल्यापेक्षा काय वाईट आहे. जंतू किंवा गोचिडसाठी हे सगळा कंट्रोल आहे. रोजचे 10 अंडे उचलतो आम्ही, 10 रुपये अंड्यानं अंडे बुक राहते. लोक आमच्याकडे पहिले 2-3 दिवसा पहिले पैसे आणून देते, भाऊ अंडे ठेवतो. हा हो, आमच्या वाडीतले जे माणसं आहे, आता मी 1.5 महिना त्याला शेतात गेलो नाही आहे, व्यवस्थित चालू आहे. ना ढेपीला त्याला पैसे मागते ते मला ना काही, त्याचं सगळं त्याला माहीत आहे. आता त्याला सांगितलं का बाबा ये वतन अब तुम्हारे हवाले साथी हो. मी चाललो भाई, मी 6 वर्ष तिथं होतो. आता मागच्या वर्षीपासून आम्ही टोटल बाहेर निघालो. मी फक्त त्याची काही अडचण असेल, जर कोणी एखादा गेस्ट येत असेल तरच मी तिकडे जातो. आजही आमच्याकडे 40 लोकांचं प्रशिक्षण चालू होतं. लहान भाऊ आणि शेतातले माणसं हे सगळं अरेंज करते. हा एक चांगला व्यवसाय आहे, शेतीला पूरक धंदा. आपल्या घरून 4 ठिकाणी पैसे जाते. डॉक्टर अलग नेते, दवाखान्यावाला अलग नेते, किराण्यावाला अलग, चक्कीवाला अलग. म्हणून आपल्या घरात 4 ठिकाणून वेगवेगळे पैसे आले पाहिजे. त्याच्यातलं हे एक उदाहरण. दूध काढायची मशीन, पैसे असेल तर घ्यायची, नाही तर सगळ्यात चांगली मशीन दूध काढायची जो माणूस आहे स्वतः, तोच चांगली मशीन आहे. मी दूध दोता सांगतो का उद्या बिमार पडते जनावर का नाही पडत. दोयताना गाय जर कडक पणावली नाही, रोज कडक पणावणारी गाय जर कडक पणावली नाही, समजून घ्यायचं कार्बोरेटरमध्ये काहीतरी कचरा आहे. रोज दुधाला फेस येणारा असन, जर बकेटला फेस आला नाही, समजून घ्यायचं काहीतरी कार्बोरेटरमध्ये कचरा आहे. गाय धुताना गाईचे जर काशीला जर गरम लागलं, समजून घ्यायचं काहीतरी गडबड आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर अभ्यासाच्या असन भाऊ, तर 24 घंटे कोठ्यात राहावं लागते. माझ्या बॅगीत कपडे असते आणि एक डिओड्रंट असते. बॅगीत तुम्हाला दाखवतो, रात्रीचे झोपाचे कपडे आणि डिओड्रंट राहते, कारण अंगाचा वासच तेवढा येते. मलाच लाज वाटते कधी कारण ते गोमूत्राचा अंगणा ते भचकन चालला तो कुठेही. मी मग बाजूला बसणारा नाक बीक पाहिल्यावर समजते, अरे याला आपल्या अंगाचा वास येऊन राहिला. मग जर असन समजा ठोंबरे साहेबासारखा माणूस जर असन, मला या माणसाचं कौतुक काय येते माहिती आहे का, ठोंबरे साहेबासारखाचं किंवा श्रीगिरीवार साहेबाचं. याने व्हॉलेंटरी घेतली. श्रीगिरीवार साहेबांना काय करून आले, व्हॉलेंटरी घेतल्यावर लोक 5-25 एकर वावर घेते. कारण ते सुदैवानं अशा डिपार्टमेंटले होते का लबालब पैसा होता, डेअरीत होते ना. लोकांच्या फॅटा मारणे, चोरणे, टँकर गायब करणे, दूध ऑटोमॅटिक फाळणे, पण ते न केलं नाही. ते टोटली ते आता या दूध व्यवसायात सगळ्या लोकांना मार्गदर्शन करते. मग ठोंबरे साहेबाचा मी 2 पाया कोण लागलो, मी कोणाचा पाया लागत नाही भाऊ. हा माणूस संपूर्ण महाराष्ट्रातला एक चांगला आर्टिस्ट आहे. एवढा चांगला आर्टिस्ट असताना आता गेल्यावरती मला 2-4 ठिकाणी अजून कामाला लावून देते ते का या गावात जायचं आहे रवी, आपल्याला त्या गाई आपल्याला हे करायचं आहे, या गावात मी बकऱ्या दिल्या. आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी, आत्महत्याग्रस्त तालुक्यासाठी त्यानं प्लॅनिंग केलं. आपल्या नेत्यानं मोर्चे काढले, यानं प्रत्यक्ष प्लॅनिंग केलं का शेतकऱ्याची आत्महत्या होण्यासाठी कोणते कोणते कारणं आहे. ह्या माणसानं ते कारणं शोधले, त्याच्यावर प्लॅनिंग केलं. आपल्या लोकांना मोर्चे काढले, एसट्या फोडल्या. एसट्या फोडल्यानं आत्महत्या बंद होते का हो? हां, आपण त्यातच धन्य. अभिला का काय फोटो आला म्हणते भाऊचा, हां झालं, आपण त्यातच आहे. हे दुधाचं आमचं घरचं कलेक्शन आहे. आम्ही लोकांचं दूध घेतो, लोकांचं दूध विकतो, थोडक्यात दुधाची दलाली करतो. दूध आपल्याला पिकवता येते, दूध आपल्याला घेता येते, दूध विकता येत नाही. दुधाची दलाली करणारा माणूस हा दूध तयार करणाऱ्या माणसापेक्षा जास्त पैसे कमावते. मी दाव्याने सांगू तुम्हाला का दूध तयार करणाऱ्या माणसाच्या सायकलची सीटही बदलत नाही, दुधाची दलाली करणारा माणूस कारमध्ये फिरल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी कास्तकाराला नेहमी सांगत असतो का तुम्ही दूध विकू नका कोणाला. दूध विकली म्हणजे तुम्हाला आत्महत्या केल्या हरकत आहे. दुधाचे शासकीय दर 3023, गाईची फॅट 13 रुपये 30 पैसे, 6080 28 रुपये. 60चं दूध राजो 24 रुपयाने विकतो ना आपण. 60ची फॅट 24 रुपयानं. आम्ही याच्यासाठी आम्ही आमच्या
यंत्रणा तयार केली, आम्ही यांच्यासाठी बाय प्रॉडक्ट तयार केले, आम्ही आमची स्वतःची विक्री व्यवस्था तयार केली. तुम्ही कितीही लोक करा, जर तुम्हाला विकून दिलं नाही तर मला दुसरं काही म्हणजा. अजून आपल्याजवळच मार्केट आहे, हो कुणाकुणा जा लागत नाही आपल्याला. हे सगळे फॉरेस्टचे लोक आपल्याकडे पाहायला येते. हे सगळे लोक चारा आपल्याला शासकीय योजनेत चारा भेटते, लुसन भेटते, बरसिम भेटते, यशवंत भेटते, जयवंत भेटते, बरबटी भेटते, चवळी भेटते, ज्वारी भेटते. कितीक लोकांना आणली. लावताना आपण कशी लावली पाहिजे, काय लावली पाहिजे हे सोडून द्या. का लुसनमध्ये याच्या अमरवेलचं गवत येते, पण थोडंसं आदल्या दिवशी जर मिठाच्या पाण्यात जर धुवून घेतलं, वरचं गवत जर फेकून दिलं तर त्याच्यात अमरवेल येत नाही. पण लुसन बरसिम हे हाय प्रोटीन हाय विटॅमिन डाएट आहे. काजू खाऊ घातलं का जनावराला आहे, थोडं थोडं खाऊ घालायचं, पण खाऊ घालातलं. एकाच प्रकारचं गवत जनावराला खाऊ नाही घातलं पाहिजे. मी तुम्हाला दुधातलं सांगतो. आता हल्दीराम, मला टीका टिप्पणी अजिबात कोणाला करायचं नाही. हल्दीराम आहे किंवा दिनशो आहे, हे लोक मोठे मोठे काय झाले. तुमच्या 10 लिटरचं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. आता 10 लिटर दूध जर तुम्ही घेतलं, गाई म्हशीचं मिक्स घेतलं तर 25 रुपये लिटर. 10 रुपयाचं 10 लिटर दूध केवढं झालं, 250 रुपयाचं. मला तुम्हाला अजून एक विषय सांगायचा आहे, म्हणून जरा फटाफट सांगून राहिलो, कारण बाकी सगळ्याला जायचं आहे, सरांनाही जायचं आहे, शिंदे साहेबांनाही जायचं आहे. 10 लिटर दूध केवढं झालं, 250 रुपयाचं. पारंपरिक पद्धतीनं जर आपण तूप काढायला लागलो तर दुधाचं दही लावणे, मग गिरजण लावणे, ते सगळं बंद. दुधाचं क्रीम सेपरेटर नावाची मशीन आली. तासाले 300 लिटर दूध जर सेपरेट करायचं असेल, म्हणजे साय जर अलग करायची असेल, तर तुम्हाला ते 10,000ची भेटते. तासाला 200 लिटर जर करायचं असेल तर 8,500ची भेटते. तासाला 100 लिटर करायची असेल तर 5,000ची भेटते. ताकद तुमची मेहनत करायची तयारी असेल तर हाताने फिरवायची घ्यायची असेल तर 4,000ची भेटते. वेगवेगळे मॉडेल आहे. मेहनतची तयारी असेल तर 4,000ची आहे. दूध टाकायचं, बटन सुरू करायचे, नळ सुरू करायचं, इकडे क्रीम बाहेर, इकडे दूध बाहेर. दूध ज्याला वाटलं त्याला इकायचं, नाही तर मग त्याच्या दुधाची बाहेर बाकीचे प्रॉडक्ट होते. 1.25 किलो क्रीम निघते. नागपूरसारख्या शहराच्या आजूबाजूला तुम्ही क्रीम करणारे असन तर ब्रेडले लावणारे मोठे मोठे लोक आहेत, ज्याला 1-1 लाख रुपये पगार आहे, ते तुम्हाला क्रीम विकत घेते. काही लोक क्रीमचे मोठे व्यापारी नागपुरात आहे. आम्ही क्रीम नागपुरात पहिले देऊ. क्रीम नाही खपलं तर घाबरावायचं नाही. त्याच्यात थोडंसं विरजण टाकायचं, दही लावायचं, त्याला थोडंसं फेटून घ्यायचं, 2 दिवस त्याचं चांगलं फर्मेंटेशन होऊ द्यायचं, विरजण लागू द्यायचं, रई गाडग्यानं काढून घ्यायचं, लोणी बाहेर, ताक बाहेर. किमान 1 किलो चांगलं पांढरं शुभ्र लोणी येते, ज्याच्यात तुम्ही शिंगाड्याचं पीठ टाकलं नाही, ज्याच्यात तुम्ही रवा टाकला नाही, ज्याच्यात तुम्ही भगर टाकली नाही, ज्याच्यात तुम्ही पांढऱ्या मक्याचं पीठ मिसळलं नाही. लोणी खराब झालं नाही पाहिजे म्हणून तुम्ही कॉस्टिक ॲसिड त्यात टाकलं नाही. प्युअर फॉर्ममध्ये किमान 400 रुपये किलो खपते. नागपूरसारख्या शहरात 500 रुपये किलो खपते. दूध केवढाचं घेतलं तर आपण 250 रुपयाचं. लोणी केवढाच झालं 500 रुपयाचं. सोबत 4 लिटर ताक निघते. त्या ताकात तुम्हाला 2 लिटर पाणी टाकाच लागते, कारण ते ताक दिसत नाही, दहीसारखं दिसते. दही खपत नाही आणि इकडे ताकही खपत नाही. त्याच्यात 2 लिटर पाणी टाकून जर त्याला पातळ केलं तर ते 10 रुपये लिटरनं 6 लिटर ताक केवढंच झालं. किती रुपये झाले, 560 रुपये. लोणी नाही खपलं तर चालते, गरम करायचं, त्याचं 800 ग्रॅमची किमान झडती येते, तूप तयार होते. यावर्षी तपवलेलं तूप तुम्ही पुढच्या वर्षी विकलं तरी तुम्हाला तूप खराब होत नाही. मस्त दिवाळी, होळी, बकरी ईद, अलग अलग प्रकारचे ख्रिसमस, अलग अलग प्रकारच्या वेळेस ते आपण बाहेर काढायचं. गिराईक लावायचे कसे तुम्हाला सांगून देतो. जवळचे गिराईक लावायचे. जिल्हा परिषदेच्या शाळेची शिक्षिका, तिला थोडंसं दूध तूप द्यायचं, कारण शिक्षकाला काय आजकाल तांदूळ बिंदूळ आता हे फक्त मुख्याध्यापकालाच भेटते. हां, त्याला काहीच नाही भेटत ना. त्याचं जोडधंदा करायची मोठी दाटून इच्छा असते, कारण आता खिचडीसाठी तांदूळ बिंदूळ जे आहे हे मुख्याध्यापक काय, त्या शिक्षकाला काय भेटते, खडूशिवाय. तो खडू थोडी विकणारा बाहेर. मग त्याची इच्छा राहते का आपण काहीतरी जोडधंदा केला पाहिजे. आमची इथं शिंदे नावाची बाई होती, शिंदे सराचं द्यायचं बसून, त्या मॅडमला दिला. म्हटलं मॅडम आम्ही हे 400 रुपयांनी बाहेर विकतो, तुम्ही 350 न्या. काय तुम्ही बाहेर 400 विकत जा, माझ्याजवळ नेत जा. माझ्या घराच्या मागच शाळा आहे एक. तिनं माहेरी विकलं, सासरी विकलं, कॉलनीत एसटीत जाणं अपडाऊन करे, एसटीतल्या बाईला दिलं. आजही ते आमच्याकडून महिन्याला 30-30, 35-35 किलो लोणी नेते. गावात, प्रत्येकाच्या गावात जे आहे व्हेटरनरी डॉक्टर आहे, कृषी सेवक आहे, तलाठी आहे, फक्त पोलीसवाल्याला नाही द्यायचं, बाकी सगळ्याला द्यायचं. येले जर दिलं, हळूहळू जर यायला लागलं, कारण लोकांकडे आज पैसा आहे. टाटाच्या नॅनोची जी पहिली ॲड होती, ही गरिबाची गाडी म्हणून त्यानं टाटानं घेतलं. टाटानं आज कबूल केलं का बाबा मी येले जे गरिबाची गाडी म्हणून लुक दिला, त्याच्यामुळे त्याच्या गाड्या कमी खपल्या.
स्विफ्ट नावाची गाडी हे त्याच्यात 10 पट खपली. कोण म्हणतो भारत गरीब आहे? नॅनो किती खपल्या गरीबाची गाडी आणि स्विफ्ट किती खपली? फक्त ऐकणारा पाहिजे भाऊ. मी छाती ठोक ऐकतो, 7-8 वर्षाचा अनुभव आहे आणि आज नाव आहे. रवी पाटलाच्या घरचं म्हणजे काही विषय नाही, येऊन जाते. हे तुम्हाला तयार करावं लागते. लोणी 800 ग्राम तूप आलं, आपण तूप प्युअर फॉर्ममध्ये देऊन राहिलो, त्याच्यात डालडा टाकला नाही. आजकाल डालड्यामध्ये काय येऊन राहिलं? आपले जे जनावरं कापाले चालले, हे कापल्यानंतर जे त्याची चरबी निघते, मांस निघल्या जाते, चरबी तपवते, त्याचं तेल तयार करते, ते टाकते डालड्यात आणि डालडा उपास आले. काय तर म्हणते आज काजळती आहे. काय केलं तर राजगुराचा शिरा केला. कायच्यात? डालड्यात. डालड्यात काय? चरबी. काय देव पावन. म्हणून बाहेरचं तूप खात्रीशीर असल्याशिवाय अजिबात घेऊ नये. आपण प्युअर फॉर्ममध्ये देतो. मी 600 रुपये किलोनं तूप विकतो. आपण जर 800 ग्रॅम विकलं तर किमान 550 रुपयाचं जाईल. इकडे 550 झाले, तिकडे 8.25 लिटर दूध आपल्याकडे शिल्लक आहे, कारण 1.25 किलो क्रीम निघाली की नाही? हां बरोबर, 1.25 किलो क्रीम निघाली की नाही? तर 8.25 लिटर दूध आपल्याकडे शिल्लक आहे. आपण लमसम 8.5 लिटर पकडा, त्याला थोडंसं गरम करा, थोडंसं थंड होऊ द्या, त्यात विरजण टाका, त्याचं 8 लिटर दही तयार होते. काय भाव विकता दही? 30 रुपये, 40 रुपये, 8 चौक 32, 320 रुपये. इकडे 560 झाले होते. 560 आणि 340 किती रुपये झाले? 560 आणि 300 880 रुपये. सांगा 250 रुपये दुधाचे किती रुपये झाले? याच्यातला कोणता भाग आहे जो तुम्हाला आम्हाला करता येत नाही? फक्त विषय करा. एक वेळा काय हिंमत केली का ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्याला खुजा दिसते. याच्यापेक्षा जर आपल्याला पटकन पैसे कमवायचे असेल, एवढं सगळं जर करायचं नसन, अजून नामी उपाय आपल्याकडे आहे. आजकाल पनीरचं खूप फॅट आला आहे. पनीर खूप लोक खाते आजकाल. पनीर बनवायची पद्धत अतिशय सोपी आहे. इथं जर तुम्ही मला आता गॅस आणि सिलेंडर आणून दिलं आणि 5 लिटर दूध आणून दिलं, मी कोणतीही गोष्ट बाजारात न विकत आणता तुम्हाला पनीर करून देतो 15 मिनिटात. कोणतीच गोष्ट बाजारातून विकत आणायची गरज पडत नाही. 15 मिनिटात तुम्हाला शुद्ध पनीर, जे तुम्ही आयुष्यात कधीच खाल्लं नसेल एवढं चांगलं. बाहेरचे पनीर याच्यामध्ये सोयाबीनचं पावडर येऊन आलं, ते जास्त टिकत नाही. कोणत्याही ब्रँडेड कंपनीचे पनीर जर तुम्ही आणले, त्याचं पॅक जर फोडला तर तुम्हाला 24 घंट्यात खतम करावं लागते. पनीर बनवायची पद्धत अतिशय सोपी आहे. दूध घ्यायचं, मोजून दूध घ्यायचं. 10 लिटर दूध जर घेतलं तुम्ही गाईचं, गाईच्या 10 लिटर दुधात 2 किलो पनीर होते. दूध घेताना चांगलं गाळून घ्यायचं. त्याच्यात कचरा, केस, बिस काही अजिबात आले नाही पाहिजे, कारण पनीरमध्ये येते ते. हे सगळं दूध गाळून घ्यायचं. भांड्यात सगळं गॅसवर ठेवायचं. गॅसवर याच्यासाठी म्हणतो, चुलीवरही चालते, पण चुलीतलं खालची राखोंडी वर जाते आणि ते खाली जेव्हा दुधात येते तर दूध थोडंसं मळसर होते, त्यामुळे पनीर मळसर होते. आजकाल लोकले कसं पाहिजे? झकपक पाहिजे. कुरकुरे एवढंच असते, पाकिट कसं असते? लोकच आहे ते वांदा, त्याच्यामुळे तो वांदा होऊन राहिला. दूध घ्यायचं. दूध जर सगळं गाळून घेतलं, गॅसवर ठेवायचं, चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर तो फेस आहे, तो चहा गाळाच्या चाळणीनं, चहा गाळाची चाळणी त्याचे आपल्या रोजची चहा गाळाची नसली पाहिजे, नाही तर मग चहाचे जे कण आहे पत्तीचे ते त्या पनीरमध्ये येते. चांगली नवीन चाळणी घ्यायची, 2 रुपयाची भेटते विकत. त्यानं सगळं साय बाजूनं करायची, फेस बाजूनं करायचा एका गंजात. त्याचं नंतर तूप तयार होते, साय निघते. जे फेस आहे की नाही, फेस म्हणजे साय आहे की नाही, हे साय सगळी बाजूनं करून घ्यायची. 10 लिटर दुधामध्ये 1 लिंबू पिळायचं. 1 लिंबू पिळलं, गॅस बंद करून द्यायचा. उकळी येताना लिंबू पिळून घ्यायचं. 10 मिनटं थांबायचं. दूध फाटते. दूध फाटणं आणि दूध फुटणं याच्यातला फरक आहे भाऊ. दूध फाटलं तर वास येते, दूध फोडलं तर किंमत चौपट होते. दूध बोलते माणसासोबत. दूध काय म्हणते? तात्काळ मला विक, नाही तर मी तुला विकल्याशिवाय राहणार नाही. दूध जर तुम्ही वेळेने विकलं, दूध जर फाटलं तर किंमत 0. 1 लिंबू टाकल्याबरोबर दूध फाटते. 10 मिनटं थांबायचं. पांढरा स्वच्छ कापड घ्यायचा, एखादा बकेटीले की एखाद्या गंजाले गुंडाचा, त्यात ते सगळं फाटलेलं दूध टाकायचं, पकडून घ्यायचं, त्याला गाठ मारायची. एक ताट उलटं घ्यायचं, त्याच्यावर तो गोळा ठेवायचा, वरतून एक ताट ठेवायचं, त्याच्यावर वजन ठेवायचं. 15 मिनटं ठेवू द्यायचं. 15 मिनटात तिकडं बकेटीतलं पाणी थंड होते, ते पाणी फेकायचं नाही, एखाद्या भरणीत ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पनीर फाडता तर लिंबू टाकायचं नाही, ते पनीरचं जे निघालेलं पाणी आहे ते टाकायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशीचं पनीर पहिल्या दिवसाच्या पनीरपेक्षाही स्वच्छ पनीर होते, कारण लिंबामुळं थोडंसं प्युअरसर येते पनीर. बाहेरून काही विकत आणायची गरज नाही. 15 मिनटं थांबा, सगळं पाणी झरते.
कापड सोळा, पनीर तयार. पनीर भाऊ मी गाईच्या दुधाचं पनीर मी 300 रुपये किलो विकतो. आम्ही पनीर विकताना आता आदिवासी कुटुंबाला आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला मोठी स्कीम आहे. भाकर जनावरं कमी करून दुधाळ जनावरं घेणे हे आमचीच उपज आहे. अंमलात आलं. 10 करोड रुपये यावर्षी टाकले, मागच्या वर्षी टाकले, यावर्षी आमच्या जिल्ह्यासाठी आम्ही 34 करोड रुपये टाकून घेतले. भांडू इकडे लोक अधिवेशनात मोर्चे काढले. आम्ही यावर्षी प्रयोजन करून घेतली, 34 कोटी रुपये टाकले अमरावती जिल्ह्यासाठी. आम्ही गाई वाटप करून आलो, म्हशी वाटप करून आलो. आदिवासी कुटुंबांनी बाहेर जनावरं चरायला सोडू नये, लाकडं तोडू नये. मग त्यानं काय करावं होतं, त्यानं गाई घ्यावं. गाई म्हशी घेतल्या त्यानं दूध कुठे विकावं, कारण जे फॉरेन लागून खेड्या आहे ते लांब आहे, त्याला दूध आणता येत नाही इकडे. म्हणून त्यानं तिथं पनीर करावं आणि त्याचं पनीर विकायची जबाबदारी आम्ही घेतली. आम्ही सगळ्या शहरातल्या नामांकित हॉटेलमध्ये फिरलो. त्याला पहिले प्रेमानं सांगितलं, सगळ्या गोष्टी पटवून दिल्या का बाबा हे पनीर तुमचं चांगलं आहे. तुम्ही जर तुमच्याकडे पैसे आहे तर तुम्ही जर पनीर आमच्याकडून विकत घेतलं तर तुमचा हातभार आमच्या कुटुंबाला लागू शकते, तुमच्यामुळं आमचं जंगल वाचू शकते. आम्ही हे सगळं केलं. काही लोकांनी घेतलं, काही लोकांनी घेतलं नाही तर फूड अँड ड्रगमध्ये कंप्लेंट केल्या. यावर्षी मी 350 क्विंटल बोगस खवा पकडून दिला, 850 लिटर तूप पकडून दिलं. जोपर्यंत आपण हे बोगस मार्केटमधलं पकडून देत नाही तोपर्यंत आपल्या चांगल्या मालाला किंमत येत नाही. आम्ही फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर आमची इच्छा रातोरात सस्पेंड करून नागपूरला पाठवला आहे. आता अमरावतीचे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर नागपूरला सध्या आता एका रात्रीत सामान बांधून करून इकडे 6 TVला नेलं ते एखादा मला पुरी टेस्टिंग घ्यायला लावल्या. तुपात किडे निघाले, किडे जे नालीत निघते की नाही शेपटावाले किडे ते तुपात निघाले. त्याला शूटिंग घ्यायला लावली, एका रातोरात गायब. जेव्हा हे बोगस मार्केटमधलं कमी होईल त्यावेळेस आपल्या मालाला किंमत येईल. आम्ही पनीर 300 रुपये किलो विकतो. समजा तुम्ही 10 लिटर गाईचं दूध घेतलं, 16-17 रुपयानं दूध खपते. 170 रुपयाचं दूध 2 किलो पनीर बनलं तर पनीर आपण 300 रुपये किलो विकतो. मये पनीर आहे म्हणून 300 रुपयानं जाईन, तुमचं पनीर आहे म्हणून 250 जाईन. तरी तुमचं पनीर 500 रुपयाचं गेलं तरी तुम्हाला दुधाची किंमत किती पडली, 50 रुपये लिटर पडली. 17 रुपये लिटरच्या दुधाची किंमत किती पडली, काय लागत लागली हो त्याला. फक्त हिंमत करायची गरज आहे भाऊ. हे ॲग्रोव्हिजन असं आहे का मागच्या वर्षी इथून गेलो तर 14 लोकांनी डेअरी फार्म चालू केल्या, 14 लोकांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. माझ्याजवळ नाव आहे, नंबर आहे, मी तुम्हाला सगळं देतो. हे ॲग्रोव्हिजन असं व्यासपीठ आहे का इथं तयार झालेला माल आपण विकू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आमच्याकडे असं बसायची व्यवस्था आहे, आम्ही असं बसतो. गरीब असल्यामुळे मी काही बांधू शकलो नाही. पावसाळ्यात आम्ही सगळे ट्रेनिंग बंद करतो. शासनाचा कोणता पैसा घेत नाही, त्यामुळे बांधकाम करू शकत नाही. घरून मला काही पैसे मागायची उजागरी नाही, कारण मी घरात 1 रुपया देत नाही. हे माझ्या स्वतःचं ब्रँडिंग आहे. मी 2 वर्षा पहिले 22.5 क्विंटल तापवलेलं तूप विकलं. मागच्या वर्षी मी ठोंबरे साहेबाला म्हटलं होतं की बाबा पुरती तूप ठेवा, पण नंतर आमचं MP तूप गेलं, त्याच्यामुळे आम्ही की बाकी इकडे तिकडे तूप ठेवलं नाही. त्याच्यामुळे मला तूप बाहेर विकायची गरज पडली नाही. आणि एका महाराजाचा मोठा यज्ञ होता, त्याला 12 क्विंटल तूप पाहिजे होतं. महाराजाला म्हटलं महाराज गोरक्षिंका तूप आहे, ले दो बेलं बेटा. महाराज होते लय पैसे आले होते, देऊन टाकलं. आता जेलमध्ये आहे ते. माया तूप विकायची मतलब, मला काय मतलब आहे. तुम्ही कर्म कराल तर जाणार नाही इकडे तिकडे. आता हे माझ्या ब्रँडिंग आहे. 700 रुपये खर्चात हे बनलं. कोणताही फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर मला येत नाही, कोणताही मला विचारत नाही. ब्रँडिंग आहे, सगळ्या गोष्टी याच्यात मी फुलफिल केल्या आहे. जर तुम्हाला बनवायचं असेल तर याच्यात कमी खर्चात अजून चांगलं बनते, कारण अजून एक प्रयोजन झाली आहे. शेतकऱ्याला आपला माल विकताना कुठल्याही लायसन्सची आता फक्त खाद्य याच्यासाठी आपल्याला फक्त एक नॉमिनल 70 रुपयाचं लायसन त्याच्यात घ्यावं लागते. त्या ॲक्टमध्ये आपल्याला बसावं लागते. ग्रामीण भागातलं असल्यामुळे आपल्याला पैसे कमी पडते, कारण आपण सगळं ग्रामीण भागातले आहे. हे सगळं आपल्याला करता येते. ब्रँडिंग असल्यामुळे आपल्या नावाची ओळख होते. 2 वर्षापूर्वी आम्ही लंडनला तूप पाठवलं होतं. फक्त आमची जिद्द होती का बाबा कसायच्या कापाला जाणाऱ्या गाईपासून दूध बनवलं आणि त्याचं तूप बनवलं आणि ते आम्ही फॉरेनला पाठवलं. तेवढीच जिद्द होती. आपल्याकडेच घेणारे लोक आहे, आपणच आपलं मार्केट तयार केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहे. मला आयुष्यात एवढ्या लोकांनी मदत केली आहे. गिरीशभाऊ गांधीचं नाव याच्यासाठी वर आहे का 3 वर्षापूर्वी हा माणूस जेव्हा आमच्याकडे आले होते, मी खतरनाक म्हणजे मग खतरनाक टर्न आहे. आम्ही हे जेव्हा गोरक्षण केलं तर आमच्या मनात तेच कल्पना होती, मी भगवे कपडे घालत जा, फेटा बिटा घालत जा, लोक पाया बिया लागत जाय. आमचा विचार होत होता का म्हटलं 2-4 कोटी रुपये जमा करा, एखादं मंदिर बांधा, लोकांना चिवत्या बनवत जा आणि गोरक्षण नावावर पैसा जमा करत जा. गिरीशभाऊ आले, प्रवीण परदेशी आले आणि किशोरभाऊ रिठे आले. हे म्हणे राजा तू असं जर करशील त्याच्यापेक्षा भाऊ तू स्वतःहून जर
लोकांसाठी जर उद्योग तयार करू शकला तर ही चांगली गोष्ट होईल. गिरीश भाऊनं मला त्यावेळेस 1 लाख रुपये दिले होते, कोणतीही मागणी न करता. मला 300 लोकांचं प्रशिक्षण घे, आपण यातून दुग्ध व्यवसाय लोकांची तयार करू. ठोंबरे साहेब, मी 3,500 लोकांचं प्रशिक्षण घेतलं होतं 1 लाखात. प्रत्येक वेळेस गिरीश भाऊला आम्ही हे काढत जाऊ का बा, हे पाठवलं. आताही मला जायचं होतं, 3 वाजताची वेळ गिरीश भाऊन दिली होती. गिरीश भाऊ रागव भरले असं काय, कारण मी 2-3 महिन्याला त्यांना बोलून येऊन राहिलो, कारण आम्ही जरा वेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करून आलो. एवढ्यात जर काही तुम्हाला लागलं, काही संपर्क करायचा असला तर हा ईमेल ॲड्रेस आहे, हा नंबर आहे, याच्यावर तुम्ही करू शकता. पण जनरली मी संध्याकाळीच्या वेळेस मोकळा राहतो. एखाद्या वेळेस जर तुम्ही फोन केला आणि मी जर कामात असेल, समजा आता माझा फोन इकडे आहे, तर असाच काही समज करू नका का बा हा इथे आहे आणि हा फोन नाही उचलत, कारण मी कामात आहे. संध्याकाळी मी निवांत राहतो, संध्याकाळी मी फोन करतो. याच्यासोबत माझ्या लहान भावाचा नंबर तुम्हाला देतो. हे सगळं होते. पण आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी काम करताना आम्ही एका नवीन प्रोजेक्टला अजून हात लावला. आम्ही शासनाच्या विविध योजना, तलांग वाटपची योजना आम्ही एकाच गावात 40-40 गट केले. एकाच तालुक्यात आम्ही 200-200 गट केले. आम्ही झोकून टाकला. सध्या आमची इथं एक विदर्भ फिनले मिल नावाची एक मिल आहे. त्या मिलचा आणि आपल्या कास्तकाराचा काहीही संबंध नव्हता. जसं यवतमाळला रेमंड आहे, अकोल्याला अरविंद आहे. यवतमाळचे काका तुम्ही या, तुमचं आणि त्या मिलचा काही संबंध आहे का? आमच्या इथं फिनले मिल आली. आमच्या फिनले मिलचा आणि आमच्या कास्तकाराचा काही एक संबंध राहिला नव्हता. फिनले मिलच्या जागी ना कास्तकाराचा कापूस 1 रुपयानं महाग झाला, ना कपडा 1 रुपयानं स्वस्त झाला, ना कास्तकाराचं उत्पादन 1 रुपयानं वाढलं. आम्ही शासनाचा 1ही रुपया न घेता फक्त योजनेची आम्ही सांगड बांधली, ज्याला आम्ही कन्व्हर्जन्स म्हणतो. कन्व्हर्जन्समध्ये आम्ही 500 शेतकरी पहिल्या टप्प्यात आणि 1000 शेतकरी दुसऱ्या टप्प्यात, असे 1,500 शेतकरी डायरेक्ट फिनले मिल संघ जोडलं. फिनले मिलमध्ये गेलो आम्ही. फिनले मिलने विचारलं, पहिले 2-4 दिवस त्यांनी येऊ दिलं नाही. सिक्युरिटीवाले मोठे टाईट राहायचे द्यायचे, इकून तिकून हालो करायचं. मग थोडं हळूच एंट्री घेतली. GM साहेबासोबत भेटलो. त्याला विचारलं का बाबा तुम्हाला लागणारा कापूस कोणता? ते म्हणे हाय स्टेपल लेंथ. म्हटलं आपलीकडे बनत नाही वाटते राजा. विचार केला. मग लोकांना विचारलं का हाय स्टेपल लेंथ कोणता? डबल गेलो. त्याला विचारलं का बाबा कोणत्या स्टेपल लेंथचा कापूस पाहिजे? ते म्हणे 28 ते 30 स्टेपल लेंथचा कापूस आम्हाला चालते. मग आम्ही कंपनीवाल्याला विचारलं का बाबा तुमच्या कापसाची स्टेपल लेंथ किती? आपण कापूस पिकवतो भाऊ, आपल्याला इकता येत नाही. चिवताबा कसे बनवते आपल्याला सांगतो तुम्हाला मी. आता दुधात बनलो कोणी, आपण कापसाती बनतो आपण. आम्ही विचारलं त्याला का बाबा कोणत्या कंपनीचा कापूस लावला पाहिजे. आम्ही 4,000 लोकांचे फॉर्म भरून घेतले. त्याला विचारलं का बाबा तुम्ही कोणता कापूस लावणार आहे? मग त्याच्या व्हेरायट्या विचारल्या. त्याच्यातून जे 70% लोकांनी सांगितलेली व्हेरायटी होती ती व्हेरायटी घेतली. अजित 155 BG2. मी कंपनीचा प्रचार करायला आलो नाही, व्हेरायटी होती म्हणून सांगितलं. आम्ही 1000 लोकांना पाकिट वाटप केले. पहिले देत नाही म्हणे. मग आम्ही गोयल साहेबाला सांगितलं. ते म्हणे का बाबा आम्ही डीलर डिस्ट्रीब्युटर सोडून आम्ही तुम्हाला डायरेक्ट शेतकऱ्याला देत नाही, कारण तुम्ही या वर्षी घ्या, पुढच्या वर्षी आम्हाला डीलर डिस्ट्रीब्युटर द्यावं लागते. त्याचा वांदा होऊन जाईल. अजित 155 मोठ्या प्रमाणात ब्लॅक होते. 930 रुपयाची बॅग 1600 रुपयाला भेटते. बरोबर आहे की नाही काकाजी? आम्ही ते बॅग शेतकऱ्याच्या घरी 10% लेस घरपोच पोचवली. शासनाचा 1 रुपया घेतला नाही, गावातून पैसे घेतले. त्यालाच म्हटलं DD काढा, डायरेक्ट कंपनीला पाठवलं. गोयल साहेबाला सांगितलं हा देत नाही. त्याने गोयल साहेबांना मुंबईला बोलावलं. पेशी झाली. तुला कास्तकार संघ काम करायचं असेल तर कर, नाही तर बाबा गाशा गुंडाळ दुसऱ्या राज्यात जाय. त्यानं आम्हाला दिलं. आम्ही ते 155ची व्हरायटी लावली. VIDP नावाचा एक प्रकल्प चालू आहे आपल्या विदर्भासाठी. आत्महत्या झाली म्हणून 2030 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे, जे स्प्रिंकलर, ड्रीप, वेगवेगळ्या पेरणी यंत्र, आपले होंडाची इंजन, दुधाच्या स्कीम, गाई म्हशी चारा बिरा ह्याच्या VIDPमध्ये भेटते. आम्ही त्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात ड्रीप घेतलं. ड्रीपवर लोकांना कापूस लावला. 84 लोकांना ड्रीप दिलं. 112 लोकांना आम्ही स्प्रिंकलर दिलं. बेडवर पराठी लावायचा प्रयत्न केला. काही लोकांनी लावलं. बेड राजा विकत घेतला, गटानंच घेतला. बचत गटाच्या नावावर बेड राजा घेतला. बेड राजानं बेड फाडले. काही लोकांना बेडवर पराठी लावली, काही लोकांना खाली लावली. ज्या लोकांना बेडवर पराठी लावली त्या लोकांचं उत्पादन 3 क्विंटलनं तसंच वाढलं आहे भाऊ. आपल्याकडलं पाणी आणि कापसाचं जरा गणित वेगळं आहे. जून जुलै महिन्यात आपला कापसाची झाड एवढं राहते आणि जून जुलै महिन्यात या झाडाची पाण्याची मागणी किती राहते? ती कमी राहते. झाड लहानच आहे नाही, त्यावेळेस आपल्याकडे पाणी किती राहते? बंब पाणी राहते त्यावेळेस. बरोबर आहे. आता आपल्या पहाटीला बोंड आहे, कापसून निघून राहिला, पात्या पक्क्या होऊन राहिल्या, काही पात्या पक्क्या झाल्या. आता आपलं झाड मोठं आहे, झाडाची पाण्याची मागणी जास्त आहे आणि आता आपल्याकडे पाणी आहे का? मग आपण या पाण्याचा आणि याची मागणी जर सांगायला घातला पाहिजे की नाही? काले शासकीय यंत्रणा पाहिजे आपल्याला, दम पाहिजे फक्त, बरोबर जमते. बेडवर ठेवलं तर बरोबर ते बेडचं पोलावा त्या झाडाला भेटते. आपले पाण्याची थोडीशी मागणी थोडीशी रेटते, फुलफिल होत नाही पण मागणी पुढं रेटल्या जाते. आम्ही लावलं. एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन आलं.
त्याचा कापूस जमा केला आम्ही ठोंबरे साहेब. 500 क्विंटल कापूस जमा केला कास्तकाराचा. कास्तकाराला तुम्ही जाऊन पहा एखाद्या गावात योजना राबवत असाल तर 10 रुपये मागा कास्तकाराला देते का? आता कास्तकाराने आम्हाला 500 क्विंटल कापूस दिला. 500 क्विंटल पैसे कधी भेटन विचारलं नाही, किती भेटन ते विचारलं नाही. आम्ही कास्तकाराला म्हटलं विश्वास असेल तर फक्त ठेवा, कारण तेला माहीत आहे का हा पोट्टा वर्षभरापासून येऊन आला. रात्री 10, 11, 12, 1 गावातच झोपतो आम्ही, गावातच सगळं करतो. कायसाठी का बा फक्त विश्वास संपादन करासाठी. 500 क्विंटल कापसाची गलई केली, जिनिंग केलं कापसाचं. जिनिंग करताना त्याला विचारलं का बाबा काय बेल्स घ्या, म्हणजे 850 रुपये. लगेच सांगितलं कलेक्टरले. म्हटलं साहेब लाकडं ओले जायते हा. SDOले पाठवलं, तहसीलदाराला पाठवलं. 850 रुपयाचे 700 रुपयावर आले. आम्हाला 150 रुपयात फायदा झाला ना भाऊ. एक बेल्स जे आहे ते आपली 160 किलो ते 170 किलोची बनते. आमच्या 102 बेल्स तयार झाल्या. लोकले झडती जे भेटते कापसाची 1 क्विंटल कापूस जर गलई केला तर 30 ते 35 किलो रुई निघते, 60 ते 62 किलो सरकी निघते. आम्ही एकाच प्रजातीचा कापूस लावल्यामुळं, एकाच प्रजातीचं बी लावल्यामुळं आमचा कापूस एका प्रजातीचा आहे. आम्हाला 37.5चा ॲव्हरेज पडला, जो आम्हाला नॉर्मल लोकांपेक्षा 2.5 किलो आम्ही पहिलेच पुढं आहे. आजचे रुईचे भाव 110 रुपये किलो आहे. 37.5 किलो कापसाचे भाव काढा, गुन्हेले 110 करा तुम्ही. फूड टेक्नॉलॉजी पोरांनी तुम्ही सगळे जण करा. 110 गुन्हेले 37.5 करा पटकन. जायचं सगळं बोर झाले ना सगळे जण. करा किती झाले सांगा पटकन. सगळे जण मोबाईलवर भिडले. हां 4125 रुपये कायचे भेटले आम्हाला? रुईचे भेटले. आजचे सरकीचे भाव आहे 17 रुपये 75 पैसे किलो. 17 रुपये 75 पैसे गुणिले 62 किलो करा, 65 किलो करा. नाही तर दोघांची टोटल मारा आता. ₹5278 रुपये. आणि 1 किलो कापसाचं जिनिंग करायचं असेल तर फक्त 340 रुपये खर्च आहे. घरातून कापूस मोजण्यापासून गाडीत भरण्यापर्यंत, गाडीचं लोडिंग अनलोडिंग ट्रान्सपोर्ट बिनपोर्ट सगळा डिटेल लागत असेल तर माझ्याकडे आहे. 340 रुपयाचा तो आहे. आम्ही शासनाला हे केली MSCP नावाची योजना आहे, ज्या योजनेत भरपूर पैसा आहे. खर्च होऊन नाही राहिला म्हणून दरवर्षी त्याचा साहेब सस्पेंड होते. 800 कोटी रुपये 3 वर्षात फक्त 3 कोटी खर्च झाले. दरवर्षी त्याचा जो व्यवस्थापक सस्पेंड होते. आता नवीन आल्या 6 महिन्यासाठी राहीन ते पैसे खर्च निघून राहिले. त्याला पैसे मागितले 50% आम्ही पैसे देणार, त्यातनं 150 रुपये मायनस करा. झालेल्या पैशातून 150 रुपये मायनस करा. किमान 5000 रुपये भाव पडते कापसाले. फक्त 15 दिवस थांबा लागते, कारण कोणताही व्यापारी कापूस मोजून नेल्यानंतर तात्काळ पैसे देत नाही. याचं तुम्हाला उदाहरण दाखवतो. आता माझ्याकडे आहे ते दाखवतो तुम्हाला. विदर्भात कपाशीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मात्र गेल्या 5 वर्षांपासून विदर्भात कपाशीचा पेरा घटतोय. यामुळे कपाशीचा पेरा वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केम म्हणजेच कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प राबवला जातोय. केंद्र सरकार, राज्य सरकार, इफाड आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या वतीनं प्रकल्प सुरू आहे. विदर्भातल्या 6 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवला जातोय. या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना एकाच जातीचं बियाणं 10% कमी दरानं उपलब्ध करून दिलं जातं आणि कापसाच्या विक्रीची हमी घेतली जाते. 15 गावांमध्ये 500 शेतकऱ्यांचा गट झालेला आहे आणि व्हिलेज डेव्हलपमेंट कमिटीज ज्या केम अंतर्गत स्थापन झाल्या त्यांच्या मागणीनुसार या 500 शेतकऱ्यांच्या 1000 एकरावर 1000 पॉकेट्स अजित 155 हे बियाणं वाटप करण्यात आलेलं आहे. शेतकरी स्वतःहून एकत्रित आल्याने आणि एकाच प्रकारचं बियाणे त्यांनी वापरल्यामुळे ते एकत्रित त्याचं मार्केटिंग करू शकतील. म्हणजे एकंदरीत बियाण्यांपासून तर त्याचं बेल तयार करून फिनले हे विदर्भ मिल जी आहे त्याला विकण्यापर्यंतचं लिंक प्रशासन केम प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. अमरावती जिल्ह्यातही केम उपक्रम सुरू आहे. यासाठी गाव विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. अचलपूर तालुक्यातील काकडा, येवता, रासेगाव, बोर्डी, हिवरापूर्णा
आणि जानोरीसह 15 गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर केम प्रकल्प राबवला जातोय. 15 गावातील 500 शेतकऱ्यांची निवड यासाठी करण्यात आली आहे. अचलपूरच्या रामकी फाउंडेशननं यासाठी पुढाकार घेतलाय. साधारण 1000 एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात येणार आहे आणि लागवडीपासून उत्पादनापर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुरुवातीला गावातली बांधबंदिस्तीचे कामं पूर्ण करण्यात आले. त्याच्यानंतर गावातील शेतकऱ्यांना कॉटनची गरज होती. कॉटनची गरज असल्यामुळं कॉटनचं बियाणं उपलब्ध पाहिजे ते उपलब्ध होत नव्हतं. लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आमच्या कमिटीमार्फत प्रोजेक्टला ती कल्पना दिली आणि त्या कल्पनेतून आम्ही जे 100 ते 150 लोक तयार होते गावात, त्या गावात तयार झालेल्या लोकांची आवड निवड पाहून जे चांगली व्हेरायटी असेल अशा व्हेरायटीचे नावं सांगून आम्ही आमच्या प्रोजेक्टमधून लोकांना आवडत असलेलं बियाणं मागितलं. ते बियाणं वाटप करून एक शेतकरी गट 100-150 लोकांचा आज तयार झाला आहे, 200 लोकांचा. जे पहिले आम्ही सोयाबीन पेरत होतो ते आता कपाशी पेरत आहोत यावर्षी, कारण आम्हाला गॅरंटीचं बियाणं पहिले भेटत नव्हतं. आता फुल गॅरंटीचं बियाणं आहे आणि जे 1400-1500 रुपये आम्हाला बॅगचे मोजावं लागत होते ते आता आम्हाला 930 रुपये द्यावं लागते. आणि त्याच्यातही आम्हाला 10% हे कृषी समृद्धी समन्वय समिती आहे, हे 10% आम्हाला लेस देते. म्हणजे आम्हाला 800 काही रुपयातच पडते ते बॅग. म्हणून जास्तीत जास्त लोकांचा कल यावर्षी आम्ही पराठी पेरत आहे. एका जातीचं बियाणं एकत्रित खरेदी करून कपाशी पेरणीचा विदर्भातला हा पहिलाच प्रयोग. यासाठी केमनं शेतकरी आणि अजित सीड्स या बियाणं उत्पादक कंपनीशी समन्वय साधलाय. थेट कंपनीकडूनच खरेदी केल्यानं शेतकऱ्यांना कमी दरात खात्रीचं बियाणं मिळू लागलं. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यास मदत झाली. जिथली मिल तिथला कापूस या तत्वानुसार अचलपुरातील फिनले मिलला हा कापूस विकला जाणार आहे. यामुळे विक्रीचीही समस्या सुटली. या उपक्रमामुळे कापसाला जास्त दर मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. लक्ष्मी जिनिंग म्हणून आहे अचलपूरला, रवी अग्रवाल यांची, त्यांच्याशी चर्चा केली. ते त्याचे बेल तयार करून देतील, जिनिंग करून देतील कॉटन, आणि मग ते बेल केलेले फिनले मिल चे जे GM आहेत जनरल मॅनेजर, त्यांच्याशी आमची चर्चा झाली तर ते विकत घेण्याला तयार आहेत. तर असं आपल्याकडचं मिल हे आपल्याचकडचा कापूस घेईल असं ते होईल आणि एकंदरीत मार्केट लिंकेज मिळून जाईल शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना ही स्वतःहून जिनिंग करून घेणार शेतकरी आणि मिल विकत घेईल तर त्या मधातला जो कमिशन वगैरे जे आहे ते कमी होईल आणि त्यांना निश्चितच साध्या दरवर्षीपेक्षा जास्त भाव यावर्षी मिळेल. विदर्भात नापिकी आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर काही शेतकरी इतर पिकाकडे वळले. परिणामी कपाशीचं क्षेत्र घटू लागलं. यामुळे कपाशीचा पेरा वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले. केमचा 15 गावातला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उर्वरित 26 गावात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. यामुळे दलालांची साखळी तुटण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांनाही 4 पैसे जास्त मिळतील. याचा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी नक्कीच फायदा होईल. अमरावतीहून शशांक चौरेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. शेतकरी जर एक गटात असला तर ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे. एका कास्तकारानं जर म्हटलं असतं मला बियाणं पाहिजे तर भेटलं नसतं. शेतकरी गटात एकत्र झाला. आपण शेतकरी जर एकत्र झालो तर आपण काहीही घडू शकतो. आमच्यासाठी आता व्यापारी दलाल जे आहे एवढं हात धुवून मागायला लागले आहे का आम्ही ज्या ज्या गावात हा प्रकल्प राबवला, ज्या ज्या गावातला आम्ही कापूस उचलला त्या गावातले सौदे कोणतेच होऊन नाही राहिले. कारण व्यापारी मोजताना 20 किलोची पल्ली लटकवते, त्यात 1 किलो कापूस मारते. क्विंटल मागत 40 किलो 50 किलो कापूस तो शेतकऱ्या जास्त नेते, पैसे 15 देते. आपण एकत्रित येऊन जर हे सगळं केलं तर आपण सहज शक्य करू शकतो. आम्ही अजून दुसरा प्रयोग केला. आम्ही कांद्याचं सीड प्लॉट घेतला. ईस्ट वेस्ट नावाची कंपनी आहे थायलंडची, त्या कंपनीला आम्ही इकडे बोलावलं. आता मला तेवढं धंदे असते, मी इकडे तिकडे वांडासारखा फिरत राहतो. बरोबर कोणी सापडते का बरोबर पाहतो आणि आपल्याला कोण कामात पडते ते पाहत राहतो. त्या कंपनीसोबत आम्ही 100 रुपयाच्या पेपरवर ॲग्रीमेंट केलं. कमीत कमी भाव ठेवले 26,000 रुपये क्विंटल. अर्धे पैसे शासनाने दिले कांदा लावायचे. कमीत कमी भाव 26,000 रुपये क्विंटल. मार्केटमध्ये जर 35,000 रुपये क्विंटल असेल तर 26 ते 30च्या मधला डिफरन्स आम्हाला भेटत.
दर महिन्याला कंपनीची व्हिजिट ठेवली. ते म्हणे एकदा म्हटलं नाही साहेब आमच्याकडे शेतकरी म्हटलं आळशी आहे. लोक आपल्याला नावं ठेवते की नाही विदर्भावालेले, आपण आळशी आहे, आपण त्याचा फायदा घ्यायचा. नाही साहेब आमचा शेतकरी आळशी आहे, तुम्ही 2 चक्कर मारत जा. महिन्यातून 2 चक्कर मारते ते आमच्याकडे. आता आमचा कांदा लावला पाली उडवली झाली आहे. आता ते नाही आणलं मी सोबत. आपण बायोडायनॅमिकचं सांगितलं का कामधेनू योजनेमध्ये बायोडायनॅमिकचे प्लॉट मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे होते. प्रत्येक कामधेनूचं ज्या ज्या गावात कामधेनू नावाची योजना आहे त्याला 100 बायोडायनॅमिकचे डेपो करायचं टार्गेट आहे. डाव्यानं सांगतो एकही झालं नसेल. घबरावाचं नाही, आपल्याला करायचं आहे. कारण शेणखत कुजणे आणि सडणे यातला मोठा फरक आहे. कुजलेली गोष्ट चांगली आहे, सडल्या गोष्टीला वास येते. आपण केलं पाहिजे कारण आपण शेणखत जे शेतात टाकतो हे शेणखत पहिल्या वर्षी टाकलेलं शेणखत पहिल्या वर्षी लागत नाही. शेणखत कुजासाठी मातीचा संपर्क पाण्याचा संपर्क पाहिजे, ते आपण करत नाही. बायोडायनॅमिकचा बेट 100 रुपयात तुमचं खत ट्रॉलीवर खत जे खत कुजायसाठी तुम्हाला 6 ते 7 महिने लागते ते फक्त एक S9 कल्चरचं पाकिट येते. कृषी विभागात लागन तेवढं भेटते, तेला इकायला भेटत नाही म्हणून ते इरीट टाकते. तुम्ही ते पाकिटं घ्यायचे. 45 रुपयाच्या पॅकेटात तुम्ही एक ट्रॉलीभर खत 45 दिवसात तुम्ही बिलकुल चहा पत्तीसारखा करता. ज्याचं आयुष्य कमी आहे पिकाचं भाजीपाला पिकाचं तेले लगेच टाकलं तर लगेच फरक होते. फक्त करायची मानसिकता पाहिजे भाऊ. देरे हरी खटल्यावरी म्हटलं का डबल बाबूचे झाडं आहे आणि दोरखंड आहे आपल्यासाठी. हा शेवटचा पर्याय. भरपूर गोष्टीत आपल्याला करता येते. दूध विकायचं नाही, बाळपाडा करून विकायचे. मी तुम्हाला फक्त दाखवतो जाता जाता फक्त तो एक 74 लाखाला जो सांड विकला गेला तो तेवढा फक्त तुम्हाला दाखवतो आणि मी रजा घेतो. कारण मला 10 मिनिटासाठी बोलायचा वेळ दिला होता. मग असं आहे का काय काय सांगून काय काय नाही. तुम्ही असे बसले का एकही उठून नाही राहिलं का, म्हणता येत नाही का बाबा हे होऊन राहिलं. तोपर्यंत तुमचे प्रश्न सांगा. Reservado campeón Tormayor Fexpo Cruz 2007. Reservado आपला Gran Campeón Fexpo गौराळूचा आणि वंगलचा क्रॉस आहे भाऊ. Tormayor Fexpo BN 2007. En el पाहून घ्या. resultado final आपले del सांड ranking nacional बम de मस्त आहे ना. 2006-2007 fue आपल्याकडले clasificado como el primer mejor macho adulto. हे आपलं ब्रीड आहे. हे आता तिकडे ऑस्ट्रेलियात गेलं. चला बोलता बोलता बऱ्याच गोष्टी बोललो. बोलता बोलता तुम्हाला काही चिमटे घेतले आणि तुमचं मन दुखलं असन. पण तुमचं मन दुखवणं हा काही माझा उद्देश नव्हता. पण बोलता बोलता अनावधानानं कोणाचं मन दुखलं असन किंवा कोणाला टीका टिप्पणी केल्यानं किंवा आपल्याला उद्धटपणानं उत्तर दिलं किंवा माझ्या मुद्द्यावर डबल जास्तीनं बोललो की दोन्ही तज्ज्ञ डॉक्टर लोकांचं मी माफी मागतो. किंवा काही गोष्टी चुकल्या असेल तर तुम्ही माझ्या ऐकून घेतल्या त्याबद्दल तुमचे धन्यवादही मानतो. ज्या गोष्टी चुकल्या असेल त्या गोष्टी मला माफ करा. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. तुमचे काही प्रश्न असेल तर फक्त विचारून घ्या. मला वाटत नाही कोणाचे प्रश्न असतील. एवढं चांगलं विश्लेषण झाल्यानंतर प्रश्नाची संधीच मला वाटते यांनी दिलेली नाही. त्याच्यामुळे खूप प्रश्न विचारून त्यांच्या त्या सगळ्या यशाचं मला वाटते मला असं वाटतं पण नसेल. असेल तर एखादा विचारू शकता कोणी. नाही ट्रेनिंग पिरियड जर माहिती असला तर बरं होईल असं वाटतंय. हां ट्रेनिंग पिरियड ट्रेनिंग आता बॅच मी तुम्ही पुढची आहे. आमची एक साईड आहे याच्यावर www.savingcows.com याच्यावर आमचं हे होते नेहमी. मोबाईल नंबर एक माझा घेतल्यापेक्षा माझ्या लहान भावाचा देतो 9545. तो MA आहे. तो डेअरीतच असते दिवसभर. 9545 36 35 81. त्यांचं नाव आहे वरुण पाटील. आणि तिकडून काही समाधान झालं नाही तर माझा नंबर देतो 97 64 77 81 01. आता मी मॅक्झिमम आता हे बाकीचे प्रकल्प जे चालू आहे आता आम्ही 6 जिल्ह्यात थोडंसं काही डेअरीत काम करायसाठी किंवा ह्या ज्या PPP मॉडेल्स आहे याच्यासाठी जरा बाहेर निघालो. मी जरा डेअरीवर कमी राहतो आजकाल. किंवा इकडे फेसबुकवर मी इकडे तिकडे राहत असतो. व्हॉट्सअपवर राहतो इकडे तिकडे. मला काही समजे नाही. मागच्या वर्षी साहेबांनी सांगितलं होतं मला. साहेबांनी मागच्या वर्षी ॲक्टिव्ह करून दिला होता. आता यावर्षी मी थोडासा पुढं रेटला. P.Ravikiran64 नावाचा ईमेल ID आहे. याच्यावर तुमचं जर काही असेल तर मी तुम्हाला प्रपोजल वगैरे सगळं पाठवतो. बँकेबल प्रपोजल कोणीही कम्युनिटीचं फुकटात. जे CA लोक तुमच्याजवळून 10-10 हजार रुपये घेते ते मी तुम्हाला फुकटात पाठवतो. फक्त काही इकडनं तिकडनं थोडं श्रीगिरीवार साहेबाचा किंवा टोंबरे साहेबांचा काही मान्यवरांचा काही संपर्क दिला की त्याचं हे लावून दिलं म्हणजे कोंबडीचे पिल्ले भेटासाठी मी जिल्हा परिषद सदस्याचं पत्र मागत नाही. पण इकडनं जर दिला
तर मी तुम्हाला लगेच तात्काळ पाठवतो. कोणतंही कम्युनिटी, कांदा, वांगं, टमाटर, सोयाबीन, काही दालमिल बिलमिल काहीही लागलं, आम्ही आता त्याच्यावर मागं लागलो. आता पॅरलल यंत्रणा तयार करायची आहे आपल्याला. बरोबर आहे सर. बैतुल्लाही साहेब आम्ही बरेच अटेंड केले आहे लेक्चर, बरेच बैतुल्लाही केलं. 1-2 मिनटं समोर करू आपण. 2 मिनटं मोमेंटो द्यायचं. हां, नंबर दिला ना साहेब. मला वाटतं नंबर घ्यावे आणि नंतर आपण चर्चा करू साहेबांसोबत. 95 45 36 35 81 हा माझ्या लहान भावाचा आहे. ठीक आहे. धन्यवाद पाटील साहेब. सुंदर असं विश्लेषण. आणि ॲग्रोव्हिजनमुळे 14 लोकांनी डेअरी स्टार्ट केली, हे खरं यशाचं गमक. मागच्या वर्षी यांनी इथे आपलं जे विश्लेषण केलं त्याच्या भरोश्यावरती 14 लोकांनी डेअरी स्टार्ट करणं हे खऱ्या अर्थानं ॲग्रोव्हिजनचं यश आहे. आणि ज्या पद्धतीनं साहेबांनी विश्लेषण केलं म्हणून मला म्हणावं असं वाटते की रहा तो मिल ही जाएगी, रहा तो मिल ही जाएगी, भटककर ही सही, रहा तो मिल ही जाएगी, भटककर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. इसलिए जितने यहाँ पर है मुझे ऐसा लगता है कि निश्चित तौर पर यहाँ का जो इनका जो विश्लेषण है काफ़ी अभिनंदनीय रहा. मी आदरणीय ठोंबरे साहेबांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावरती यावं. आदरणीय ठोंबरे साहेबांच्याबद्दल पण आपल्याला माहिती मिळेल की ते नोकरी सोडून, जिथे मालाची नोकरी होती ते सोडून इथे आले. हे चांगली माहिती मला आज पहिल्यांदा जिथे मिळाली. सर आपण आणि चहांदे साहेबांना विनंती करेल की आपण सुद्धा इथे व्यासपीठावरती यावं. आणि या मोमेंटो.